ओके, ठीक आहे. चला सुरू करायचं आपण. ओके. ओके, ग्रेट. चला, काल आपण बघत असताना थोडा ओके आपल्याला सिलेबस बघायचं होतं. काल सिलेबस पासून आपण सुरुवात करणार होतो आणि आय थिंक मला असं वाटतं की तुम्ही जितके लोक असाल, मला सध्या 10 लोक इथे दिसत आहेत पार्टिसिपेंट, 10च्या 10 लोकांनी सिलेबस किमान वाचला असेल. मित्रांनो, एक माझा अनुभव सांगतो की तुम्ही सिलेबस जर पाठ केला किंवा सिलेबस वाचून ठेवला, सिलेबस लक्षात असेल ना, तर तुम्ही काही प्रश्नांची उत्तर तर नुसतं सिलेबस वरूनच तुम्ही देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एक प्रश्न होता, मनुस्मृतीमध्ये आणि कोणत्या मनुस्मृतीतील जे ध्यान आहे ते कोणत्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचं उत्तर योग कुंडल उपनिषद होतं, ज्याच्यामध्ये मनुस्मृतीमध्ये आणि याच्यामध्ये जर ध्यान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य होतं. तर आपण योग कुंडल उपनिषद जर वाचलं असेल तर त्याच्यात ध्यान वगैरे असं सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या. नुसतं सिलेबस वाचूनच तुम्ही उत्तर देऊ शकला असाल. तर आपण सुरुवात करूया. पहिला आहे फंडामेंटल ऑफ योगा, हिस्ट्री इव्होल्युशन ऑफ योगा, स्कूल ऑफ योगा. यामध्ये योगाचा इतिहास, त्याचा विकास, अर्थ, परिभाषा, भ्रामक धारणा काय आहे योगाच्या, त्यानंतर योगाचं लक्ष्य आणि उद्देश काय आहे, तसंच उपनिषदांचा परिचय, त्यानंतर पुरुषार्थ चातुष्य आहे, भगवद्गीता आहे, भगवद्गीतेचा परिचय आहे, षडदर्शनाचा पण अंतर्भाव फंडामेंटल ऑफ योगामध्ये केलेला आहे. त्यामुळे षडदर्शन जो टॉपिक आहे तो आपल्याला यातच मिळेल. नंतर वेगवेगळ्या स्मृती आहे, महाभारत, रामायण, वशिष्ठ संहिता आहे. याच्यामध्ये महर्षी पतंजली आणि गुरु गोरक्षनाथ यांच्या योगाचा या ठिकाणी अंतर्भाव केलेला आहे. नारद भक्ती सूत्र सुद्धा फंडामेंटल ऑफ योगामध्ये म्हणजे पहिल्याच टॉपिक मध्ये तुम्हाला येईल. जर आपण आपला सिलेबस वाचला तर खूप वास्ट सिलेबस आहे. इतका सिलेबसचा जर अभ्यास करायचा म्हटला तर MA चे 2 वर्ष, त्याच्यानंतर अजून आपल्याला 3 वर्ष लागतील. इतका वास्ट सिलेबस आपल्याला दिलेला आहे. आणि मग आधुनिक काळातील जे योग गुरु आहेत, स्वामी विवेकानंद, महर्षी रमण, महर्षी दयानंद सरस्वती यांच्या सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. समकालीन संतांमध्ये श्री श्यामाचरण लाहाडी महाशय आहे, टीकृष्णाचार्य, स्वामी शिवानंद सरस्वती, स्वामी राम हिमालयन निवासी, महर्षी महेश योगी, श्रीरामचर्मा आचार्य यांचा संक्षिप्त परिचय विचारलेला आहे. कृपया आपले माईक कोणाचे चालू असेल तर माईक कृपया म्यूट ठेवाल. त्यानंतर ज्ञानयोग आहे. स्क्रीनवर ग्रे पॅच येतोय. तुम्हाला स्क्रीन प्रॉपर दिसत नाहीये का? ग्रे पॅच थोडासा आहे एका ठिकाणी माझ्या स्क्रीनवर, पण तुम्हाला बाकी स्क्रीन दिसते ना? 3/4 दिसते. ओके ग्रे पॅच आहे. ओके ओके, ठीक आहे. जैन दर्शन आहे, बौद्ध दर्शन आहे. नंतर 2 नंबर आहे योगा टेक्स्ट. योगा टेक्स्ट मध्ये मोस्टली प्रिन्सिपल ऑफ उपनिषद, भगवद्गीता, योग वशिष्ठ यांच्या टेक्स्ट मध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला वाचायला मिळेल. याच्यामध्ये खास करून जे 10 प्रमुख उपनिषद आहेत जे आदि शंकराचार्यांनी मानलेले आहेत, ज्याच्यामध्ये अद्वैतवाद सिद्धांताचा उल्लेख केलेला आहे, असे 10 उपनिषद म्हणजे ईशावास्य उपनिषद, केन उपनिषद, कठ उपनिषद, प्रश्न आहे, मांडुक्य, ऐतरेय, तैतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक. त्यानंतर योगाच्या काही उपनिषद आहेत. योगाच्या उपनिषदांमध्ये ते पुढचा भाग येईल योगा टेक्स्ट मध्ये. भगवद्गीतेमधील योगाचा सामान्य परिचय काय आहे, आणि खास करून तुम्हाला सांगायला आवडेल की आहारावरती खास करून प्रश्न प्रत्येक वर्षी मागच्या 3 वर्षापासून गीतेनुसार आहार याविषयी प्रश्न आलेला आहे. त्यामुळे आहार, त्रिगुण संकल्पना, प्रकृती काय आहे भगवद्गीतेच्या अकॉर्डिंग. 3 नंबरचा टॉपिक आहे योगा टेक्स्ट. योगा टेक्स्ट मध्ये खास करून योगाचे जे उपनिषद आहेत ते सांगितलेले आहेत. योगाच्या उपनिषदामध्ये योग कुंडली उपनिषद आहे, योग चूडामण उपनिषद आहे, त्रिशिक ब्राह्मण उपनिषद आहे, योग तत्व उपनिषद आहे, ध्यान बिंदू उपनिषद आहे, नाद बिंदू उपनिषद आहे, योग राजोपनिषद आहे. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही नुसतं सिलेबस जरी वाचला तरी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर तर सहज जमेल. मला आठवतं 2018 एक प्रश्न होता की नाद कोणत्या उपनिषदामध्ये नादाचा उल्लेख केलेला आहे, नादाला सर्वोच्च परी कोणत्या उपनिषदानुसार मानलेला आहे. तर
नादबिंदू उपनिषदानुसार नादाला वेगवेगळ्या प्रकारची नाद सांगितले आहेत आणि त्याच्यात असं म्हटलं की जे मोक्ष प्राप्तीसाठी जे काही मार्ग आहेत त्यातील सर्वश्रेष्ठ मार्ग हा नादानुसंधानच आहे. सोबत योग राज उपनिषद आहे. 4 नंबरचा टॉपिक येतो पातंजल योगसूत्र. यामध्ये आपल्याला 4ही पादांचं विस्तृत वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. विस्तृत प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. समाधीपाद, साधनपाद, कैवल्यपाद जे काही पाद असतील आपले ते सबीज निर्बीज समाधी, समाधीचे हे ऋतंभरा प्रज्ञा काय, चित्त विक्षेप काय, योग अंतराय काय आदी सगळ्या काही गोष्टी आहेत पातंजल योगसूत्रात आपल्याला बघायच्या आहेत. हठ योगामध्ये तुम्हाला हठयोगाचे जितकेही ग्रंथ असतील त्या ग्रंथांच्या अनुरूप प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये हठयोग प्रदीपिका आहे, घेरंड संहिता आहे, सिद्ध सिद्धांत पद्धती आहे, शिवयोग आहे, समाधी त्यानंतर असे जे काही हठयोगाचे आपले ग्रंथ आहेत यांचा त्याच्यामध्ये तुम्हाला उल्लेख सापडेल. 6 नंबरचा टॉपिक आहे अलाइड सायन्स. अलाइड सायन्स मध्ये जनरल फिजिओलॉजी अॅनाटॉमी तुम्हाला आहे. डाएट अँड न्यूट्रिशन आधुनिक विज्ञानानुसार जे डाएट आणि न्यूट्रिशन त्याच्यात तुम्हाला शिकायला मिळेल. आणि गीतेनुसार आहार हा एक वेगळा टॉपिक आहे किंवा योगिक आहार हा सुद्धा एक वेगळा टॉपिक आहे त्याच्यात तुम्हाला मिळेल. आणि खास करून अलाइड सायन्स मध्ये जे काही आपले संस्था आहेत, पाचन संस्था, हृदय रक्तविसरण संस्था, मज्जा संस्था, या सगळ्या संस्थांवर डीप प्रश्न विचारले जातात. पुढे आहे योगा अँड हेल्थ. थेरपेटिक योगा डिसीज वाईज म्हणजे एखाद्या आजारावरती कुठल्या प्रकारचा योगा तुम्ही केला पाहिजे, त्याचे काय रिझल्ट आहेत, कशा प्रकारचं सायंटिफिक वेने त्या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. आणि या संदर्भात जर तुम्हाला बघायचं असेल तर महाराष्ट्रातली कैवल्य धाम नावाची जी संस्था आहे या ठिकाणी मोस्टली सायंटिफिक वेने योगाचं परीक्षण केलं जातं आणि अनेक आसनांच्या माध्यमातून किंवा एखाद्या आजारावरती कुठलं आसन, कुठलं प्राणायाम बेस्ट आहे तर त्यांची जर तुम्ही नुसती वेबसाईट जरी बघितली किंवा त्यांचे काही पुस्तकं आहेत ते जर बघितले तर थेरपेटिक योग डिसीज वाईज अँड एव्हिडन्स बेस्डचं तुम्हाला मटेरियल त्याच्यात सापडून जाईल. ऍप्लिकेशन ऑफ योगामध्ये सुद्धा तुम्हाला हेच शिकायला मिळणार आहे की योगा ऍप्लिकेबल कसा करायचा, योगा शिकवायचा कसा किंवा योगाचे हे कसे करायचे. प्रॅक्टिकल योगामध्ये आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आहे, बंद आहे, सूर्यनमस्कार आहे. अशा प्रकारचा आपला हा जो सिलेबस आहे हा एकंदरीत खूप वास्ट सिलेबस आहे. 2 वर्षाच्या MA च्या अभ्यासक्रमामध्ये यातलं बरंच काय असेल नसेल माहित नाही, पण प्रत्येक युनिव्हर्सिटीचा सिलेबस पण वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या सिलेबसचा आधार घ्यावा, आपल्या सिलेबस प्रमाणे MA च्या सिलेबस प्रमाणे तुम्ही शिकावं. आणि मी तुम्हाला खास एक विनंती करेल की सर्वांनी नोट्स आपल्या काढायच्या यातून, कारण की महाराष्ट्रामध्ये योग विषयावरती कार्यशाळा घेणारे खूप कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे. कारण की आतापर्यंत योग विषयामध्ये जास्ती करून PhD किंवा नेट धारक नाहीये. आता हा विषय नेटमध्ये सुद्धा 100वा विषय आलेला आहे. त्यामुळे आपल्याला खूप याच्यामध्ये स्कोप सुद्धा आहे. खूप पुढे जाण्यासाठी आपण खूप पुढे जाऊ शकतो या क्षेत्रामध्ये. पण सुरुवात करत असताना खूप मेहनत आहे, कारण की एक तर तुम्हाला इझिली नोट्स कुठे अवेलेबल नाही. मला दर्शना मॅडमने विचारलं होतं की कोणत्या पुस्तकं वाचायचे, तर योगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळं मटेरियल एका ठिकाणी मिळेल किंवा 2-3 पुस्तक मिळून मिळेल असं एकही पुस्तक अवेलेबल नाहीये. पातंजलचं पुस्तक वेगळं, घेरंड संहिता वेगळी, प्रत्येक सेपरेट पुस्तकं आहे. आणि नेटच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला सगळं मटेरियल बघायचं असेल तर तुम्हाला स्वतःला नोट्स काढणे फार गरजेचे आहे. आणि मी काल सांगताना पण सांगितलं होतं आणि आजही सांगेल की तुम्ही नोट्स काढताना 2 प्रकारे काढायच्या. नोट्सच्या अर्धा भागामध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्ही लिहायचं. उदाहरणार्थ मी तुम्हाला जी संकल्पना सांगितली या संकल्पनेमध्ये समत्वम योग उच्यते गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 48वा श्लोक आहे. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की गीतेच्या अध्यायामध्ये योगाबद्दल हा श्लोक आहे, तुमचा श्लोक पाठ सुद्धा आहे. तर तुम्हाला जे माहिती आहे त्या रकान्यामध्ये किंवा त्या नोट्स खाली द्यायचं की हे आपल्याला माहिती सरांनी हे सांगितलेलं आहे. त्यानंतर समजा तुम्हाला गुरु गोरक्षनाथांबद्दल संकल्पना सांगत असताना तुम्हाला त्यांच्याबद्दल माहित नाही, ते दुसऱ्या बाजूला लिहा. म्हणजे काय होईल की तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ज्या संकल्पना माहिती आहे, जे श्लोक पाठ आहे किंवा जे काही माहिती आहे या लेक्चर मधून तुम्हाला ते मिळालं. तर माहिती असलेल्या रकान्यामध्ये आणि जे माहित नाहीये तुम्हाला पहिल्यांदा ते ऐकायला मिळालं, पहिल्यांदा ती संकल्पना तुमची क्लिअर झाली, ती इकडच्या रकान्यामध्ये लिहायची. तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, अभ्यास तुमचा नेहमी चालू असतो, तर तुम्हाला मोस्टली तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी जास्ती असू शकतात, न माहित असलेल्या गोष्टी कमी असू शकतात किंवा उलटही असू शकतं. याचा फायदा असा होईल की ज्यावेळेस आपण रिव्हिजन करायला बसू, माहिती असलेल्या गोष्टी तुम्ही निव्वळ वाचल्या तरी तुमच्या ते पटकन लक्षात येतील आणि माहित नसलेल्या गोष्टींवर थोडासा तुम्हाला जास्ती वेळ द्यायचा आहे, तर तुम्हाला ते फार सोपं होईल. म्हणून तुम्ही आता नोट्स काढायला सुरुवात करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपण पुढे जाऊया. पुढच्या स्लाइडवर
आपल्याला वेद, योग, योगाचा अर्थ, योगाची परिभाषा आणि योगाची व्याख्या दिलेली आहे. योगाचा पारिभाषिक अर्थ जर विचारला तर महर्षी पतंजलींनी फार सुंदर व्याख्या केलेली आहे. योग चित्त वृत्ती निरोधः. चित्तातील वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग. मग आपल्याला चित्त काय, वृत्ती काय हे पण समजून घेणे गरजेचे आहे आणि अंतःकरण चातुष्ट काय हे पण समजून घेणे गरजेचे आहे. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, अंतःकरण चातुष्ट्यामध्ये येतं. त्यातली चित्त म्हणजे रज, तम, गुण यांनी व्याप्त असलेलं चित्त म्हणजे एका प्रकारे आपलं मेमरी म्हणू शकतो, की स्टोरेज म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भाव, भावना, अनेको जन्माचे जे काही संस्कार आहे ते चित्तामध्ये स्टोअर केलेले आहेत. आणि वृत्ती यांचा अर्थ विचारांचा व्यापार. या चित्तातील वृत्तींना थांबवणे, त्यांचा निरोध करणे म्हणजे योग. अगदी सरळ सोपा त्याचा अर्थ आहे. गीतेच्या अकॉर्डिंग योगाचा जर अर्थ बघितला तर योग कर्मसु कौशल्यम, अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 50. समत्वम योग उच्चते, आत्ताच सांगितलं. आणि योगाचा इतिहास जर आपण बघितला तर योगाच्या इतिहासाबद्दल आपल्याला वेगवेगळ्या कालखंड इथे परिभाषित करावे लागेल. तुम्ही लिहून घ्या, जर तुम्हाला माहिती असेल त्या रकान्यात लिहा किंवा माहित नसेल त्या रकान्यात लिहा. योगाचा कालखंड इथे काही तज्ञांनी योगाचा कालखंड एलिब्रेट केला आहे. तो असा की पूर्व वैदिक काळ, वैदिक काळाच्या पण पहिले म्हणजे 3000 इसवी सन पूर्व, 3000 इसवी सन पूर्व ते 500 इसवी सन पर्यंत, इसवी सन पूर्वपर्यंत हा काळ ऋग्वेदाचा काळ म्हटला गेला आहे. कारण की ऋग्वेद सर्वात पहिला वेद आहे. त्यानंतर पूर्व शास्त्रीय काळ त्याच्यानंतर म्हटलं गेला आहे, जो आहे 500 इसवी सन पूर्व ते 200 इसवी सन पूर्व. या दरम्यान उपनिषदांची रचना झाली. याच दरम्यान महाभारत आणि गीतेची सुद्धा रचना झालेली आहे. गीतेचा सुद्धा हा काळ म्हटला गेला आहे. त्यानंतर येतो शास्त्रीय काळ. शास्त्रीय काळ हा 200 इसवी सन पूर्व ते 1500 पर्यंत किंवा 200 इसवी सन पूर्व ते आपलं जेव्हापासून कालगणना सुरू झाली आपली तोपर्यंत, म्हणजे आजच्या 2000 वर्षापर्यंत हा जो काळ आहे हा योग दर्शनाचा काळ म्हटला गेलेला आहे. या काळामध्ये विखुरलेला योग एका सूत्रात बद्ध करण्याचं काम महर्षी पतंजलींनी केलं. नंतर येतो मध्यकाळ. मध्यकाळ 200 इसवी सन नंतर ते 1500 इसवी सन पर्यंत, म्हणजे आता 600 वर्षापर्यंत. या कालावधीमध्ये नाथ संप्रदाय उदयास आला. या कालावधीमध्ये हठयोग, घेरंड संहिता आणि गोरक्षनाथांनी जे काही ग्रंथांची निर्मिती आणि रचना केली आहे नाथ संप्रदायातून, तो हा काळ आहे. त्यानंतरचा 6वा काळ येतो तो म्हणजे आधुनिक काळ. आधुनिक काळ ऑब्विसली 1500 पासून तर आता उद्या कालपर्यंतचा आपण हा काळ म्हणू शकतो, आजपर्यंतचा हा काळ म्हणू शकतो. आधुनिक काळामध्ये काही समकालीन संत, काही समकालीन योग साधक होऊन गेले. उदाहरणार्थ विवेकानंद आहेत, रमण महर्षी, योगी योगानंद आहेत. भक्ती योगाचा सुद्धा या काळामध्ये खूप प्रचार प्रसार झाला. जसं की संत कबीर आहे, संत तुलसीदास, मीराबाई याच काळात होऊन गेल्या. आणि वर्तमानामध्ये तिसरा जो त्याच्यातला मुद्दा येतो तो वर्तमान. या वर्तमानामध्ये टी कृष्णाचार्य, जग्गी वासुदेव म्हणू शकतो, रामदेव बाबा म्हणू शकतो, तुम्ही श्री श्री रविशंकर म्हणू शकतात, आत्ताच मागच्या 8-10 वर्ष अगोदर जे गेलेत अय्यंगार स्वामी म्हणू शकतात. तर हा सगळा जो काळ आहे हा काळ तुम्ही लिहून घ्या. याच्यावरती सुद्धा एक प्रश्न विचारला गेलेला आहे, जो या तुमच्या समोरच्या स्लाइड मध्ये तुम्हाला जरी दिसत नसेल तरी तुम्ही तो आपल्या ठिकाणी नोट करायचा आहे. योगाचा जर लक्ष विचार केला तर एकच लक्ष आहे योगाचं, आणि ते म्हणजे समाधी. समाधी आपल्याला साध्य करायची, हेच एकमेव योगाचं लक्ष आहे. आणि उद्देश प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. हा यस बोला प्लीज सर. पुन्हा एकदा सांगा. हा यस, तुम्ही लिहून घ्या. पूर्व वैदिक काळ हा सिंधू घाटी सभ्यतेचा काळ पण मानू शकतो आपण. पूर्व वैदिक काळ, सिंधू घाटी सभ्यताचा काळ, इसवी सन पूर्व 3000 वर्ष ते इसवी सन पूर्व 500 वर्षापर्यंतचा हा काळ आहे, म्हणजे जवळपास 2500 वर्ष. याच काळामध्ये ऋग्वेद आलं. त्यानंतर पूर्व शास्त्रीय काळ, इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन पूर्व 200 या कालखंडापर्यंत. या कालखंडामध्ये उपनिषद, भगवद्गीतेचा प्रादुर्भाव हे झाला, अंतर्भाव झाला. या काळात भगवद्गीता उदयास आली. शास्त्रीय काळ पुढचा चौथा 4 नंबर. शास्त्रीय काळ इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन सदीपर्यंत, म्हणजे जेव्हा कालगणना सुरू झाली आपली. या काळामध्ये योग दर्शन ची निर्मिती झाली, महर्षी पतंजलींनी केली. विखुरलेल्या योगाला एकत्र करून सूत्रबद्ध केल्या गेलं या काळामध्ये. नंतर आहे मध्यकाळ, इसवी सन नंतर 200, म्हणजे इसवी सन 200 ते 1500 पर्यंत, आता 1500च्या याच्यापर्यंत. या काळामध्ये
नाथ संप्रदाय उदयाला आला, नाथ संप्रदायाची वाढ झाली, हठ योगाची निर्मिती झाली, हठ योग, हठ प्रतिपिका, घेरंड संहिता, गोरक्षनाथांचं मग सिद्ध सिद्धांत पासून तर सगळे जे काही हठयोगाचे ग्रंथ आपण म्हटले आहेत ते सगळे या काळामध्ये आले. आणि आधुनिक काळाचा जर विचार केला तर 1500 पासून तर आतापर्यंत आजपर्यंत अगदी आजपर्यंत यामध्ये याचे मग आधुनिक काळाचे तुम्ही 3 पॉइंट करा, टी डायग्राम काढा. त्याच्यामध्ये खाली पहिला पॉइंट आहे समकालीन मध्ये स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, योगी योगानंद हे एकाच काळातील योगाचे महान पुरुष होते. भक्ती योगाचा पण प्रचार प्रसार या काळामध्ये प्रचंड वेगाने झाला. भक्ती योगामध्ये कबीर आहे, संत कबीर आहे, तुलसीदास आहे, मीराबाई आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधले जे काही संत तुम्ही म्हटलेत, संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम वगैरे वगैरे सगळे याच योगाच्या पथडीमध्ये येतात. वर्तमानाचा आणि तिसरा मुद्दा आहे वर्तमानामध्ये आता सध्या जे काही आहे टी कृष्णमाचार्य, जग्गी वासुदेव, रामदेव बाबा, स्वामी रविशंकर, श्री रविशंकर, अय्यंगार. पुढे काही 5-10 वर्षामध्ये तुमच्यापैकी एक योग असू शकतो, काही सांगता येत नाही. आपण पण पुढे जाऊ शकतो ना. ठीक आहे, पुढे जायचं. तुमचं लक्ष आणि उद्देश पण लक्षात आले. या स्लाइड मध्ये फक्त योगाचा उल्लेख आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उपनिषदामध्ये योगाचा काय व्याख्या केलेली आहे हा टॉपिक महत्वाचा. याचा सुद्धा तुम्ही समोर लक्ष द्या. बघा, पहिलंच आहे कठोपनिषद. पंच ज्ञानेंद्रिय विषयापासून एकदा उद्देश सांगा ना. उद्देश हे बघा, लक्ष समाधीचं एकच आहे. योगाचं लक्ष म्हणजे समाधी प्राप्त करणे आणि उद्देश प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, जे तुम्ही सुद्धा अनुभव घेत असाल आपल्या ठिकाणी. उद्देश काय तर शरीर स्वास्थ्य प्राप्त करणे, वेट लॉसची बॅच करून बारीक होणे, आजार दूर करणे, ज्ञान प्राप्ती करणे, आरोग्य मिळवणे, सिद्धी प्राप्त करणे, हे उद्देश आहेत योगाचे. आणि लक्ष म्हणजे समाधी प्राप्त करणे. ठीक आहे, पुढे जाऊया. कठोपनिषद आहेत. कठोपनिषदामध्ये योगाची व्याख्या केली आहे की पंच ज्ञानेंद्रियांना विषयापासून विरक्त होऊन मन स्थिर होऊन, पंच ज्ञानेंद्रियांना विरक्त करायचं विषयांपासून, मनाला स्थिर करायचं. या मनाला विषयाकडे धाव न घेता बुद्धीशी स्थिर होऊन जो साधक मन, बुद्धी, इंद्रिय आत्म्याच्या विरुद्ध प्रवास न करता आत्म्याच्या दिशेने प्रवास करतो, ज्याचे सगळे शुभ संस्कार उदयाला येतात, ही अवस्था म्हणजे योग होय, असं कठोपनिषद मध्ये म्हटलेलं आहे. मैत्रेय उपनिषद मध्ये प्राण, मन, इंद्रिय यांच्या एकत्रित संयोगामुळे प्राण निश्चल होऊन मन स्थिर होते, इंद्रिय शांत होतात, स्थिर होतात. प्राण, मन आणि इंद्रिय शांत झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा भाव निर्माण होत नाही, साधक स्वस्वरूपाला जाणतो. यालाच योग म्हटलं गेलं आहे. हे सगळे प्रत्याहारच झालं ना. हो, प्रत्याहार आहे, पण प्रत्याहार जरी म्हटलं तर नुसतं केवळ प्रत्याहार नाही येत ना. बघा, तुम्हाला योगाची व्याख्या ज्या डेफिनेशन मध्ये केलेली आहे ना, त्या ज्या उपनिषदांमध्ये केली ना, त्याच्यानुसार हे इथे या ठिकाणी मांडलेलं आहे. प्राण मन एकत्र करणे म्हणजे योग साधने, आत्मा आणि परमात्म्यांचं एकीकरण करणे म्हणजे योग साधने. आणि प्रत्येक ग्रंथानुसार योगाची डेफिनेशन आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये थोड्या कमी जास्ती प्रमाणामध्ये हे झालेली दिसेल. पण प्रत्येकाच्या मध्ये एक कॉमन फॅक्टर काय तर तुमचे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रियांना तुम्हाला स्थिर करायचंय, बस एवढंच. इंट्रोवर्ट व्हायचं आहे ना, एक्स्ट्रोवर्ट टू इंट्रोवर्ट. यस. अग्निपुराणामध्ये असं म्हटलंय की ज्ञानाच्या प्रकाशाने चित्त ब्रह्मतत्वात एकाग्र होतं. आता याचा शब्दशः अर्थ काढला तर काय होतो की आत्म्याला परमात्म्याशी एकत्र करणे म्हणजे आत्म ब्रह्मतत्वामध्ये विलीन करणे. बघा, शब्दाचा फेर तुम्हाला दिसेल, पण प्रत्येकाचा अर्थ हा तुम्हाला एकच दिसेल. वृत्ती ब्रह्मतत्वात विलीन होते, जीव सुद्धा ब्रह्मतत्वात विलीन होतो आणि चित्ताची पूर्ण एकाग्रता साधली जाते म्हणजे योग होय. मागे त्या विचारात पण तेच म्हटलं की चित्ताची एकाग्रता करणे म्हणजे योग होय, किंवा चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग होय. तुम्हाला या सगळ्या पुराणांमधला, ग्रंथांमधला योगाच्या व्याख्या फक्त शब्दांमध्ये फरक दिसेल, ज्याने त्यांनी आपल्या सोयीनुसार व्याख्या करून ठेवलेली आहे, पण अर्थ एकच आहे. बघा, स्कंद पुराण काय म्हणतात तर जीवात्म्याचे परमात्म्यासोबत मिलन म्हणजे आत्म्याचे परमात्म्यासोबत मिलन म्हणजे योग, शिव आणि शक्तीचे मिलन म्हणजे योग. बघा किती साम्य आहे. योग वशिष्ठ फक्त असं म्हणतं की योग मन प्रशमन हा उपाय, मन शांतीचा उपाय म्हणजे योग. मागच्या व्याख्येमध्ये तुम्ही बघितलं की चित्त, मन, बुद्धी सगळे शांत करणं म्हणजे योग. इथे फक्त मनाला शांत करणे म्हणजे योग. भागवत पुराणात किंवा
गीतेमध्ये असं म्हटलं योग कर्मसु कौशल्यम, ही व्याख्या बघा आताच्या आता 3 वेळेस येऊन गेले, म्हणजे किती व्याख्याला महत्व आहे, किती किती त्या पर्टिक्युलर ओळीला महत्व आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. योग तुम्हाला इथे लक्षात आला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे वेद, उपनिषद, प्रस्थानत्रयी, पुरुषार्थ, चातुष्य. आपल्यापैकी अनेकांना प्रस्थानत्रयी माहिती असेल, पुरुषार्थ चातुष्य माहिती असेल. जरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या माहिती असलेल्या नोटमध्ये लिहा आणि माहित नसलेल्या नोटमध्ये जे काही माहित नसेल ते तिथे लिहा. तुम्हाला फार सोपं पडणार आहे अभ्यासाला आणि रिव्हिजनला. हे वेदाची फक्त जस्ट डेफिनेशन इथे आहे की 4 प्रकारचे वेद आहे: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. वेद अथवा संहिता, यांना वेद अथवा संहिता म्हटले गेले आहेत. आरण्यके, ब्राह्मणे, उपनिषद अशा प्रकारचे त्यांचे उपभाग पण पडतात. उपनिषद म्हणजे काय, तर उपनिषद ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना वेदांत सुद्धा म्हटलंय. उप म्हणजे जवळ आणि निश म्हणजे बसणे. गुरुच्या जवळ बसून जे ज्ञान प्राप्त होते त्याला उपनिषद म्हटलं गेलेलं आहे. आणि तुम्ही जर उपनिषदांचा अभ्यास केला तर प्रत्येक उपनिषदामध्ये तुम्हाला एक कॉमन फॅक्टर नक्की सापडेल. तो कॉमन फॅक्टर म्हणजे त्या उपनिषदामध्ये एक गुरु आहे, एक शिष्य आहे, त्यांचा चाललेला संवाद आहे, किंवा ईश्वराच्या माध्यमातून एखाद्या योगाबद्दल कोणीतरी जाणून घेत आहे, कोणीतरी सांगतंय. बस तुम्हाला हेच मिळेल तुम्ही नीट जर उपनिषद वाचलेत तर. ठीक आहे, पुढे जाऊया. गुरु शिष्य परंपरा. अगदी 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 गुरु शिष्य, गुरुच्या जवळ बसून घेतलेलं ज्ञान म्हणजे उपनिषद म्हटलं गेलंय. उप म्हणजे जवळ, निश म्हणजे बसणे. तुम्ही संस्कृत बघा, तुम्हाला ह्या शब्दांचे अर्थ कळेल. कोणाचा तरी माईक चालू आहे, प्लीज माईक ऑफ ठेवाल. मी आत्ताच तुम्हाला 10 प्रमुख उपनिषद सांगितले सिलेबस सांगत असताना. ईश, कठ, केन, प्रश्न, मांडुक्य, तैतरीय, ऐतरीय, छांदोग्य, ब्रह्मक, बृहदारण्यक, श्वेतश्वर अशी प्रमुख उपनिषद मानली आहेत. तसं जर बघितलं तर 108 उपनिषद आहेत. 108 पैकी काही 10च उपनिषद प्रमुख आहेत. आणि ही काय, तर या 10 उपनिषदांमध्ये अद्वैतवादाचं पुरस्कार केलेला आहे. द्वैतवाद हे सगळं तुम्हाला पुढे शिकायला मिळेल. अद्वैतवादाचे सगळ्यात मोठे पुरस्कर्ते म्हणजे आदिशंकराचार्य होते. पुढे जाऊया. प्रस्थानत्रयी. प्रस्थान म्हणजे काय, तर प्रस्थान म्हणजे जाणे आणि त्रयी म्हणजे 3 मार्ग. जाणे कुठे, तर जे मुक्तीकडे घेऊन जाईल असे 3 मार्ग म्हणजे प्रस्थानत्रयी. आणि 3 त्रयी म्हणजे 3 साधन पण होतं, म्हणून प्रस्थानत्रयी हा शब्द निर्माण झालेला आहे. या प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता हे 3 ग्रंथ आहे. या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रयी असं संबोधलं गेलेलं आहे. आणि या 3ही ग्रंथांचा जर तुम्ही सूक्ष्मात सूक्ष्म अभ्यास केला तर असं लक्षात येईल की या 3 ग्रंथांमध्ये निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्गासंबंधी तात्विक विवेचन केलेलं आहे. ठीक आहे. ब्रह्मसूत्र म्हणजे काय, तर वेदांत जे आपलं हे आहे. सर एकदा निवृत्ती आणि प्रवृत्ती. निवृत्ती मार्ग ज्याच्यातून निवृत्तीकडे जातो, आणि प्रवृत्ती म्हणजे कर्मकांड. श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्मावर जास्ती फोकस केलेला आहे. निवृत्ती म्हणजे सगळ्या गोष्टीतून निवृत्त होऊन ईश्वराच्या मार्गी जाणे. तुम्ही त्याला भक्तियोग सुद्धा म्हणू शकतात. वेदांत महर्षी बादरायणाचे लेखक आहे, त्याला उत्तर मीमांसा सुद्धा म्हटलंय. षडदर्शनामध्ये पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा येते. त्यातलं जे उत्तर मीमांसा आहे त्याला ब्रह्मसूत्र म्हटलेलं आहे. उपनिषद आत्ताच तुम्हाला सांगितलं मी की गुरुजवळ बसून ज्ञान घेणे. उपनिषद. गीता हे इथे नोट करा. मागच्या नेटच्या परीक्षेमध्ये प्रश्न होता की गीता कुठल्या पर्वामध्ये आहे. अनेकांनी शांती पर्वामध्ये लिहिलेलं आहे उत्तर. शांती पर्व, भीष्म पर्व असे त्याचे ऑप्शन होते. अनेकांनी शांती पर्व असं त्याचं उत्तर दिलं. हे सपशेल चूक होतं. महाभारत हे शांती पर्वामध्ये झालंय, पण गीतेचं उद्बोधन हे भीष्म पर्वामध्ये झालेलं आहे. याचं उत्तर भीष्म आहे. मला चांगल्या प्रकारे हा प्रश्न आठवतो मागच्या परीक्षेमधला. गीतेमध्ये 18 अध्याय सांगितले, 700 श्लोक सांगितलेले आहेत. आणि वेदांचे 3 आधारस्तंभ म्हणून या प्रस्थानत्रयीला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, हा प्रश्न पण येऊ शकतो. वेदांचे 3 आधारस्तंभ. ऑप्शन मध्ये या 3 ग्रंथांचं नाव पण असू शकतं. ऑप्शन मध्ये फक्त प्रस्थानत्रयी, उपनिषद किंवा मग अजून 2 नावं तुम्हाला असू शकतात. याचं उत्तर आहे प्रस्थानत्रयी, किंवा ऑप्शन मध्ये 3 उत्तर असतील, ब्रह्मसूत्र, उपनिषद किंवा गीता. पुढे जाऊया. पुरुषार्थ, चातुष्य. पुरुषार्थ म्हणजे कर्म, मेहनत. आणि चातुष्ट म्हणजे 4 प्रकारचे कर्म किंवा 4 प्रकारच्या गोष्टी आपल्या हिंदू शास्त्रामध्ये किंवा आपल्या दर्शनामध्ये फार महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म
सगळ्यात पहिला आहे धर्म. तर धर्म हा ध्रुव या धातूपासून आलेला आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे. पुरुषार्थात धर्माला प्रथम स्थान दिलेलं आहे आणि मनुष्याला जी कर्मे आवश्यक आहे या सर्व कर्माला धर्माची जोड असणं आवश्यक आहे. धर्म म्हणजे नेमके काय? तर धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम नाही, तर धर्म म्हणजे समजा एका पत्नीचा धर्म काय, एका मुलाचा धर्म काय, पिताचा धर्म काय, पुत्राचा धर्म काय. तर आपल्याला जी काही कर्म कर्तव्य करायचे आहेत तो म्हणजे धर्म. अर्थाचा संबंध जीवन जगण्याशी आहे, भौतिक वस्तूंशी आहे. आणि पुढे असं म्हटलंय की धर्मावर आरूढ होताना अर्थ प्राप्त करणे गरजेचे आहे. अर्थाच्या माध्यमातून कर्म करत मोक्षाच्या दिशेला वाटचाल आपल्याला करायची आहे. पुढे काम आहे. वासनेला कामाचे स्वरूप देणे खरं तर चुकीचं आहे. वासना म्हणजेच काम असं नाही, तर कामचा अर्थ होतो आपल्या कामनांची पूर्ती करणे. मनुष्य जीवनात जेवढे धर्माला महत्व आहे तेवढं अर्थाला सुद्धा महत्व आहे. मनुष्याच्या रागात्मक वृत्तीला सुद्धा काम म्हटलं गेलेलं आहे. आणि एक श्लोक आहे एकोहम भवस्यामी. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये काम या विषयाला संयमित किंवा नियंत्रित करण्यासाठी विवाह संस्थाची रचना केली गेलेली आहे आणि त्यातून आपल्या वंशवृद्धी आपल्याला करायची असते. याच्यातून हे सिद्ध होतं. आणि हे धर्म म्हणजे चांगले कर्म करून पैसा करून स्वतःला आवश्यक असेल तितकाच अतिसंग्रह न करता आपलं जीवन व्यापन करणे, आपली वंशवृद्धी करून शेवटी मोक्षाकडे जा असं म्हटलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. जीवनाचा अंतिम उद्देश आणि जीवनापासून मुक्ती म्हणजेच धर्म आहे. ठीक आहे, पुढे जायचं. पुढे आहे षडदर्शन. हा टॉपिक मित्रांनो फार महत्वाचा आहे. दर्शनावरती खूप सारे प्रश्न येतात आणि यात प्रामुख्याने योग दर्शन, सांख्य दर्शन, वैशेषिक दर्शन याच्यामध्ये डीप मध्ये प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला सांगतो की काठिण्य पातळी इतकी वाढू राहिली आहे, कॉम्पिटिशन इतकं वाढतंय की योगासारख्या नवीन विषयामध्ये सुद्धा खूप विद्यार्थी आता यायला लागले आहेत, खूप नेट क्वालिफाईड व्हायला लागलेले आहेत. तर षडदर्शनचा एक छोटासा परिचय आपण करून घेऊ. दर्शन हा शब्द दृश्य या धातूपासून तयार झाला आहे. दृश्य म्हणजे बघणे. तरी भारतीय तत्वज्ञानात दर्शन हा शब्द तत्वज्ञान असा घेतलेला आहे. प्रत्येक दर्शनामध्ये परिपूर्ण रीतीने जीवन जगण्याचे मार्ग प्रतिपादित केलेले आहे आणि प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे मत आहे. उदाहरणार्थ न्याय दर्शन तुम्हाला शब्दावरूनच लक्षात येईल, ज्यामध्ये न्याय एखाद्याला मिळवून द्यायचा असेल किंवा न्यायाचे डेफिनेशन काय आहे ही महर्षी गौतम ऋषी यांनी मांडलेली आहे आणि त्यात 16 पदार्थांचा खास त्यांनी उल्लेख केलेला आहे. या 16 पदार्थांच्या माध्यमातून आपण एखाद्याला न्याय देऊ शकतो. वैशेषिक दर्शनामध्ये सुद्धा पदार्थाचा उल्लेख आहे, पण त्यात विशेष पदार्थांना जास्ती महत्व दिलं आहे, म्हणून त्याला विशेष पदार्थांचा दर्शन वैशेषिक हे नाव पडलेलं आहे. हे कनाद ऋषींनी लिहिलेलं आहे. सांख्य दर्शन महर्षी कपिल यांचं आहे. कपिल सांख्य कारिका आपण शिकणार आहोत पुढे. पूर्व मीमांसा आहे जैमिनींनी, उत्तर मीमांसा आहे. त्यानंतर जैन दर्शन, बौद्ध दर्शन आणि चार्वाक दर्शन, हे 3 दर्शन फक्त नास्तिक दर्शनामध्ये म्हटलेले आहेत आणि बाकीचे हे आस्तिक दर्शन आहे. नास्तिक दर्शन म्हणजे काय की ज्यांनी वेदांना मानलं नाहीये किंवा आत्म्याचे सुद्धा त्यांच्यामध्ये हे नाहीये, आत्मा पण नसतो. आत्म्याचं आणि वेदांचं अस्तित्व नाकारलेले हे 3 दर्शन आहेत. यांना नास्तिक दर्शन म्हटलं गेलंय. ठीक आहे, पुढे जाऊया. सुरुवातीला आपण 3ही नास्तिक दर्शनांचा अभ्यास करू. बघा, जैन, बौद्ध आणि चार्वाक. कारण की ह्या 3 दर्शनांवरती फार प्रश्न आतापर्यंत विचारले गेले नाहीये, पण भविष्यात विचारले जाणार का नाही, तर 100% विचारले जाऊ शकतात जर सिलेबसमध्ये आहेत तर. बौद्ध दर्शन आपण बघूया. महात्मा गौतम बुद्ध याचे जनक आहेत. हे दर्शन नास्तिक दर्शन म्हणून म्हटलं गेलेलं आहे. इसवी सन 6व्या शतकामध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाला आहे. मूळ त्यांची तारीख तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही विशद कराल. त्यांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ, त्यांच्या पत्नीचं नाव होतं यशोधरा आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं राहुल. म्हणजे महात्मा गौतम हे सांसारिक पुरुष होते, ग्रस्ताश्रमी पुरुष होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख व्हावं नाही, त्यांनी दुःखापासून दूर राहावं म्हणून त्यांच्या परिजनांनी, कुटुंबांनी फार मेहनत घेतली होती. त्यांना कुठल्या प्रकारचं दुःख ते दिसू देत नव्हते. तरी सुद्धा ते वैराग्य भाव त्यांच्यामध्ये आला, कारण की जे काही दुःख चाललं होतं संसारामध्ये, जे काही दुःखी लोक होते त्यांनी ते व्यथित झाले. त्यात खास करून रोगी, वृद्ध आणि
मृतक, या 3 गोष्टींमध्ये मुळे त्यांच्यामध्ये मनामध्ये वैराग्य भाव उत्पन्न झाला आणि त्यांनी पूर्ण संसाराचा त्याग केला. यामध्ये 3 वाद बघा, बौद्ध दर्शनामध्ये प्रश्न आहे की यावरती प्रश्न आलेला आहे 2018-19 की काळामध्ये, मला आता थोडं लक्षात नाही पण मी आठवतो मला. क्षणिकवाद, अनात्मवाद, अनिश्वरवाद आणि प्रतीत समुत्वाद. तुम्हाला मी याच्या हे सुद्धा सांगू शकतो. बौद्ध दर्शन क्षणिकवाद म्हणजे अस्थायी आहे, क्षणभंगुर. अनात्मवाद, आत्म्यामध्ये विश्वास नाहीये. बघा, मी म्हटलं तुम्हाला की हे 3 दर्शन आत्म्यामध्ये आणि वेदांमध्ये विश्वास नाही ठेवत. तर क्षणिकवाद, जे सगळी जे काही सृष्टी आहे, जे काही ज्ञान आहे किंवा जे काही आपण जे करतोय सर्व कर्मकांड एक क्षणिक आहे, क्षणामध्ये नष्ट होऊ शकतं. अनात्मवाद म्हणजे आत्माच नाहीये. अनिश्वर म्हणजे ईश्वराचे सुद्धा यांनी ईश्वराचे सुद्धा अस्तित्व नाकारलेले आहे, ईश्वर सुद्धा नाहीये. आणि प्रतीत समुत्ववाद, याचा अर्थ एकापासून दुसऱ्या वस्तूची निर्मिती होते. उदाहरणार्थ उष्णता, सूर्यापासून उष्णता निर्माण होते, चंद्रापासून शीतलता निर्माण होते, झाडापासून लाकूड निर्माण होतं. याला अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं आहे. सांख्य दर्शनामध्ये याला कुठे सत्कार्यवाद म्हटलंय, कुठे कोणत्या वैशेषिक दर्शनामध्ये याला वेगळं नाव आहे. पण हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला दोघ-तिघ दर्शनामध्ये शिकायला मिळेल. यांचे 2 संप्रदाय खास करून पडतात, एक हीनयान आणि एक महायान. हीनयान हा जो संप्रदाय हा खास करून तुम्हाला श्रीलंका, ब्रह्मदेश, नेपाळ किंवा चायना इकडे तुम्हाला जास्ती सापडेल. चायनामध्ये नाही, किंवा श्रीलंका, ब्रह्मदेश इथे जास्ती सापडेल. आणि महायान हा जो समुदाय आहे हा चीन, जपान, कोरिया आणि भारतामध्ये हीनयान आणि महायान या दोन्ही पंथाचे लोक अस्तित्वात आहेत. महायानामध्ये आत्मा आणि ईश्वर या दोन्हींची त्यांनी फक्त मान्यता केलेली आहे. हीनयानामध्ये आत्मा पण नाही, ईश्वर पण नाही, फक्त महायानामध्ये आत्मा आणि ईश्वर आहे हे ते मानतात. म्हणून या दोघं पंथ थोडी वेगळी झाली आहेत. ठीक आहे. भगवान गौतम बुद्धांना गया येथे ज्ञान प्राप्त झालं होतं. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की भगवान बौद्धांना कुठे ज्ञान प्राप्त झालं. अनेक जण लुंबिनी असा शब्द लिहितात, पण लुंबिनीमध्ये त्यांना ज्ञान प्राप्त नाही झालं. तो ठिकाण आहे, ते ठिकाण आहे गया. पुढे आहे 4 आर्य सत्य, सगळ्यात महत्वाचं. आणि या आर्य सत्यावरच बौद्ध दर्शन डिपेंड आहे. ही 4 आर्य सत्य म्हणजे दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचे मार्ग. दुःख म्हणजे अविद्या. अविद्या सगळ्यात दुःखाची जननी आहे असं आपण पतंजली योग सूत्रामध्ये शिकलेलो आहे. या ठिकाणी सुद्धा हेच म्हटलं गेलंय की अविद्या म्हणजे खरं दुःख, आणि क्षणिकवाद न मान्य करणे म्हणजे खरं दुःख. दुःख समुदाय म्हणजे जन्म, यात जन्म येतो, मरण येतं, एखादी रोग येतो, म्हातारपण येतं, हे सगळे दुःखाचा समुदाय आहे. दुःख निरोध म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त करणे. आपल्याला प्रॉपर ज्ञान जर प्राप्त झालं तर दुःखाचा निरोध आपण होतो. आणि मी पुन्हा सांगेल की खरं दुःख काय, तर अविद्या. म्हणजे अविद्या काय, तर एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला विद्या नसणे, ज्ञान नसते. म्हणून दुःखाचा निरोध म्हणजे विद्या प्राप्त करणे किंवा ज्ञान प्राप्त करणे. आणि क्षणिकवाद मानणे, की क्षणिकवाद आहे. खरंच तुम्ही जर क्षणिकवाद मानला तर तुम्ही तुमचे सगळे जे काही काम, क्रोध, लोभ हे सगळे निघून जातील. तुम्ही अगदी निराकार व्हाल. आणि चौथा आहे दुःख निरोधाचा मार्ग. दुःख निरोधाच्या मार्गामध्ये 8 आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत. आर्य अष्टांगिक मार्ग आणि दुःख निरोधाचा मार्ग हे एकच आहे. प्रश्न तुम्हाला काय येऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो की आर्य अष्टांगिक मार्ग काय किंवा दुःख निरोधाचे मार्ग काय किंवा किती. तर हे एकूण 8 आहे दुःख निरोधाचे मार्ग. पहिला आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे यथार्थ ज्ञान, सत्य किंवा वास्तविकता मानणे, चक्षु, आपले ज्ञान चक्षु उघडणे. दुसरा आहे सम्यक संकल्प, योग्य मार्गाचा अवलंब करणे, दृढ निश्चय करणे, सम्यक संकल्प करणे, आपण म्हणतो ना संकल्प करणे. तिसरा आहे सम्यक वाक. वाक म्हणजे बोलणे, प्रिय बोलणे, वाईट बोलणे टाळावे, सत्य बोलावे. एखादी गोष्ट सत्य आहे पण ती समोरच्या माणसाला वाईट वाटू शकते, त्रास होऊ शकतो, ते सुद्धा बोलणं टाळावं असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. चौथा आहे सम्यक कर्मांत. कर्मांत म्हणजे चांगले कर्म करणे, वाईट कर्माचा त्याग करणे. पाचवा आहे सम्यक आजीविका.
आजीविका म्हणजे आपलं जीवन जे आहे ते इमाने इतबारे व्यापन करणं, त्यात कुठल्याही व्याधींचं प्रादुर्भाव होणार नाही. काम, क्रोध, मद, मत्सर या सगळ्या आपल्या जे काही दुःखाची खरी कारणं आहेत त्यांना षड्रिपूंना दूर करणे म्हणजे सम्यक आजीविका. इमानदारीने धन प्राप्त करणे, कुठल्याही मनामध्ये एखाद्याविषयी असूया निर्माण न करून किंवा एखाद्याच्या धनावरती आपलं लक्ष न ठेवून आपल्याला धनप्राप्ती करायची आहे. पुढे आहे 6वं सम्यक व्यायाम. मनाला नियंत्रित करण्यासाठी जे केलेले उपाय आहेत त्याला सम्यक व्यायाम म्हटलं आहे. आणि मनाला नियंत्रित करण्यासाठी योग साधनेपेक्षा दुसरी सुंदर गोष्ट असूच शकत नाही. सम्यक स्मृती, चांगल्या ज्ञाना साठवणे किंवा चांगल्या ज्ञानाची साठवणूक करून ठेवले, त्याचा उपयोग करून समाजामध्ये चांगलं ज्ञान प्रस्थापित करणे, याचा अर्थ होतो सम्यक स्मृती. आणि शेवटचा आहे सम्यक समाधी, मुक्ती प्राप्त करणे. या 8 मार्गांना दुःख निरोधाचे मार्ग म्हटले किंवा आर्य अष्टांगिक मार्ग म्हटलेले आहेत. प्रश्न तुम्हाला कोणत्याही स्वरूपात विचारला जाऊ शकतो, फक्त तुम्हाला शब्दांवर लक्ष ठेवायचं आहे. आणि बौद्ध दर्शनामध्ये 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो, जर बौद्ध दर्शनावर विचारायचाच असेल तर. आणि गौतम बुद्धांचं एक श्लोक तुम्हाला वर दिसत असेल बघा, आत्मदीपो भवा. हा श्लोक सर्वात प्रसिद्ध आहे. तुम्हीच स्वतःचा उद्धार करू शकतात. आत्मदीप प्रज्वलित तुम्ही स्वतः करू शकतात आणि स्वतःचा दीपक स्वतः तुम्हाला बनायचा आहे, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. तुम्हाला काही प्रश्न असतील ना तर तुम्ही ते सध्या लिहून ठेवा. आपण शेवटी प्रश्न उत्तर घेऊ किंवा त्याच्यावरती चर्चा करूया. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नात तुम्हाला आलेले प्रश्न ते बाजूला लिहून ठेवायचे. काय होतं की आपण विसरून जातो नंतर. पुढे बघायचंय, आपण बघणार आहोत जैन दर्शन. भगवान महावीर याचे संस्थापक आहेत, पण भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर मानलेले आहेत. त्यांच्या पहिले 23 तीर्थंकर ऑलरेडी होऊन गेलेले आहेत आणि सगळ्यात पहिले तीर्थंकर आहेत ऋषभदेव. तीर्थंकर कशाला म्हटलंय तर ज्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे त्यांना तीर्थंकर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहिले ऋषभदेव आहेत, 23वे पार्श्वनाथ आहे, 24वे भगवान महावीर आहे, है ना. तर भगवान महावीरांवर जास्ती प्रश्न येऊ शकतात. यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये झाला कुंडलपूर येथे आणि यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 527 मध्ये झाला पावापुरीमध्ये, जे सध्याचं पटना म्हणून आहे. भगवान महावीरांचं पूर्व नाव वर्धमान होतं. जैन दर्शनामध्ये 2 संप्रदाय पडतात. जसं बौद्ध दर्शनात 2 संप्रदाय आहेत तसे इथे पण 2 संप्रदाय आहे. एक आहे दिगंबर आणि दुसरे आहे श्वेतांबर. दिगंबर म्हणजे जे दिशा हेच वस्त्र धारण करतात, जे तुम्हाला नग्न सापडतील ना, ज्यांची दिशा हेच वस्त्र, ते कुठल्या प्रकारचं वस्त्र अंगावर परिधान करत नाही, ते दिगंबर. आणि दुसरे आहेत श्वेतांबर, जे सफेद कपडे परिधान करतात, पांढरे, ते श्वेतांबर. 2 संप्रदायांमध्ये थोडाफार फरक आहे, पण भगवान महावीर वगैरे हे सगळे त्यांना मानतात. जैन दर्शन हे नास्तिक दर्शन याच्या करता आहे की हे वेदाला मानत नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. याच्यामध्ये ज्ञान, यात ज्ञान 2 प्रकारचे मानलेले आहेत, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. परोक्ष ज्ञान म्हणजे काय तर श्रुत म्हणजे ऐकून मिळालेले ज्ञान, आणि मती परोक्ष ज्ञानामध्ये श्रुत म्हणजे ऐकल्याने मिळणारे, ऐकून मिळणारे, आणि मती म्हणजे मन इंद्रियांद्वारे मिळणारे ज्ञान. आपल्याला नेटच्या परीक्षेमध्ये परोक्ष ज्ञानाचा पुरेपूर वापर करायचा आहे. श्रुत म्हणजे ऐकून मिळणारे ज्ञान. तुम्हाला 5 दिवस 6 दिवस या कार्यशाळेमध्ये जे काही ज्ञान मिळेल दृकश्राव्य श्राव्य माध्यमातून ते ऐकायचं. आणि मती म्हणजे मनन, चिंतन आणि निधिध्यासन याच्याद्वारे तुम्हाला त्याच्यावरती विचार करायचे. मनन म्हणजे मनातल्या मनात विचार करणे, चिंतन म्हणजे त्याच्यावरती असं नाही झालं असतं तर तसं झालं असतं किंवा काय झालं असतं याच्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं म्हणजे चिंतन. आणि निधिध्यासन म्हणजे सतत त्याचाच ध्यास घेणे. मी सतत याच गोष्टीचा ध्यास घेतो म्हणून मी नेट क्वालिफाईड झालो. मी सतत डॉक्टर होण्याचा ध्यास घेतलाय म्हणून मी डॉक्टर झालो. तुम्ही सतत ज्या गोष्टीचा ध्यास घ्याल ही प्रकृती ती गोष्ट तुमच्यासाठी पूरक करेल किंवा तुम्हाला मिळवून देण्यासाठी ती स्वतः प्रयत्न करेल. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा आहे. पुढे जाऊया. अपरोक्ष ज्ञान, यामध्ये अवधी आणि मनप्रयाय
हे सुद्धा हे दोन प्रकार आहेत. अवधी म्हणजे गुरुच्या सानिध्यात मिळालेले ज्ञान, ज्याला आपण आपल्या याच्यामध्ये उपनिषद म्हणतो. याच्यात त्यांनी म्हटलं की अवधी गुरुच्या सानिध्यात मिळालेले ज्ञान, आणि मनप्रयाय म्हणजे मनन आणि चिंतनाद्वारे प्राप्त झालेले ज्ञान. यांच्या शब्दांमध्ये थोडासा फरक आहे, बाकी अर्थ तुम्हाला बऱ्यापैकी साम्य वाटेल. जैन दर्शनामध्ये आत्म्याचे अस्तित्व मानलेले आहे, मात्र ते वेदास मानत नाही. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की नास्तिक दर्शनामध्ये कुठल्या दर्शनामध्ये आत्म्याचे अस्तित्व मानलेले आहेत. मग उत्तर आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला जैन दर्शन येईल, चार्वाक दर्शन येईल, बौद्ध दर्शन येईल. चार्वाक दर्शनामध्ये सुद्धा आत्म्याचे अस्तित्व मानले नाहीये. चार्वाक दर्शन तर एकदम वेगळं दर्शन आहे, तुम्ही बघाल तर हसाल. ते अशा प्रकारचं ते लिहिलं गेलेलं आहे. तर हे आत्म्याला मानतं पण ईश्वराला किंवा वेदाला मानत नाही. याच्यामध्ये पुढे एक हे येतंय ज्याच्यामध्ये स्यादवाद, पुद्गल, गुप्ती, त्रिरत्न या संकल्पना आहेत. तर पुद्गल म्हणजे काय म्हटलं इथे की जड, परिवर्तित होत राहणार आहे, परिवर्तनशील म्हणजे प्रकृती. स्यादवाद आहे याच्यात. स्यादवाद म्हणजे की अनेक स्वरूप असणारे, एकाच वस्तूचे अनेक रूप असणारे. आता उदाहरणार्थ बघा, तुम्ही आम्ही समोरासमोर उभे आहोत आणि 6चा आकडा मी असा लिहिला आणि विचारलं की तुम्हाला ते काय दिसतंय, तर तुम्हाला तिकडून 9 दिसेल, मला इकडून 6 दिसेल. तुम्ही चुकीचे आहात का नाही, मी चुकीचा आहे का नाही, पण या गोष्टीमुळे आपल्यामध्ये वाद उत्पन्न होऊ शकतात. तुम्ही म्हणाल ते 9 आहे, मी म्हणेल 6 आहे. मी पण बरोबर आहे, तुम्ही पण बरोबर आहात. तुम्ही पण तुमच्या वक्तव्यावर स्थिर आहात, मी पण माझ्या वक्तव्यावर स्थिर आहे. पण मग या वादातून पुढे काय करायचं? म्हणून याला स्यादवाद म्हटलेला आहे की एकाच वस्तूचे अनेक रूप आहेत. जो तो वाद करणारा व्यक्ती त्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. आपल्याला फक्त ती गोष्ट समजून घ्यायची की त्याच्या बाजूने तो कसा बरोबर आहे, याच्या बाजूने हा कसा बरोबर आहे. आणि स्यादवादाचा पुरस्कार केला तर कुठल्याच प्रकारचं हिंसा किंवा कुठल्याच प्रकारचे वाद उत्पन्न होणार नाही. आणि जैन दर्शनामध्ये पंचमहाव्रत मध्ये सगळ्यात पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अहिंसा त्यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. इतकी अहिंसा पाळतात की चेहऱ्यावरती ते पट्टे लावतात की एखादी छोटा मोठा जीव तोंडात जाऊन मरू नये किंवा आपल्याला ते त्रास होऊ नये. पायात चालताना ते समोर चालत असताना झाडू मारतात की एखादा जीव खाली असेल तर त्याचा आपल्यामुळे मुंगी सुद्धा मेली नाही पाहिजे, असं त्यांचं हे असतं, हेतू असतो, ध्येय असतं. पुढे आहे गुप्ती. गुप्तीचा अर्थ आहे संयम. संयम प्राप्त करणे फार गरजेचे आहेत आपल्या स्वतःवर. मग हे संयम तुम्ही पंच ज्ञानेंद्रियांवर प्राप्त करा, पंच कर्मेंद्रियांवर प्राप्त करा. गुप्तीचे सुद्धा 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे काय गुप्ती, दुसरा आहे वाक गुप्ती आणि तिसरा आहे मनोगुप्ती. काय गुप्ती म्हणजे शारीरिक संयम, शरीरावर संयम प्राप्त करणे. शरीराचे घटक आहेत पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. वाक गुप्ती म्हणजे वाणीवर संयम प्राप्त करणे. वाईट बोलू नये, चुकीचं बोलू नये, असत्य बोलू नये. मनोगुप्ती, मनोगुप्तीला मनाचे संयम म्हटलेलं आहे की आपण शारीरिक आणि बोलण्याने काही करत नाही, पण मनातल्या मनात एखाद्याबद्दल खूप काही बोलत असतो, खूप काही कुडत असतो, खूप काही त्याला बरं वाईट आपल्या मनामध्ये चालू असतं. ते सुद्धा याच्यामध्ये निषिद्ध मानलेलं आहे गुप्तीमध्ये. त्याच्यावर सुद्धा आपल्याला संयम करायचा आहे. तिसरं पुढे आहे त्रिरत्न. मोक्षाच्या मार्गास त्रिरत्न म्हटलेले आहेत. मोक्षाकडे जात असताना तुम्हाला या त्रिरत्नांचं पालन करायचं आहे. या त्रिरत्नांमध्ये आहे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र. सम्यक दर्शन म्हणजे वास्तविक बघणे, सत्य स्वरूपास जाणून घेणे, जे सत्य तेच जाणून घेणे. सम्यक ज्ञान, मूळ भावना जाणून घेणे, त्याच्या ज्ञानाचा अंगीकार करणे, ज्ञान प्राप्त करणे. आणि सम्यक चरित्र म्हणजे हितकर मार्गावर चालणे, योग्य काम करणे. आपण म्हणतो की अरे या एखादी वाईट व्यक्ती असेल तर त्याचं चरित्र खराब आहे, तो चुकीचे कामं करतो, चुकीच्या मार्गावर आहे. आणि आपल्याला जर मोक्ष प्राप्त करायचं आहे तर जैन दर्शनामध्ये म्हटलंय की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. त्या व्यक्तीचं चरित्र सुद्धा चांगलं असणे, म्हणजे दारू न पिणे, व्याभिचार न करणे, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य याचं पालन करणे, है ना. पुढे जाऊया. हे याला आयएमपी करा बरं. त्रिरत्न, पंचमहाव्रत आणि दशधर्म हे आयएमपी आहे. याच्यावर तुम्हाला जैन दर्शनामध्ये प्रश्न येऊ शकतात. पुढे जैन दर्शनामध्ये पंचमहाव्रताला सुद्धा मान्यता आहे. पंचमहाव्रतामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तुम्ही जर पातंजल योग सूत्राचा यम वाचले असतील तर यमांमध्ये आणि याच्यामध्ये काहीच फरक नाहीये.
पातंजली योग सूत्रामधले यम आणि जैन दर्शनामधले पंचमहाव्रत अगदी सारखे आहे. अहिंसा तत्वाचं पालन करणे, सत्य नेहमी सत्य बोलणे, अस्तेय स्थेय म्हणजे चोरी करणे आणि अस्तेय म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूंना हात सुद्धा न लावणे म्हणजे अस्तेय. ब्रह्मचर्य, आता आपण म्हणाल की आम्ही गृहस्थाश्रमी आहोत, लग्न झालंय, ब्रह्मचर्याचं पालन कसं होईल? तर डेफिनेटली गृहस्थाश्रमी व्यक्ती सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करू शकतो, एक पत्नीव्रत किंवा एक पतिव्रताचं पालन करून. अपरिग्रह, जीवनाला जीवन जगण्यासाठी मनुष्याला जेवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच गोष्टी जमा करणे, बघणे म्हणजे अपरिग्रह. विनाकारण वस्तूंची साठवणूक न करणे. ठीक आहे. दशधर्म, याच्यामध्ये 10 धर्म म्हटलेले आहेत. सत्य, क्षमा, शौच, तप, संयम, त्याग, विरक्ती, मार्दव, सरलता, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य दशधर्मामध्ये सुद्धा आलं आणि या 10 धर्माचं पालन करणाराच खरा जैन आहे असं जैन धर्मामध्ये म्हटलं जातं. सत्य नेहमी बाळगणे, क्षमा, कुठल्याही परिस्थितीमध्ये इतरांना क्षमा करत जाणे, शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्धी ठेवणे, तप, तुम्हाला सर्वांना माहिती आहे तप काय आहे, संयम बाळगणे, त्याग करण्याची वृत्ती म्हणजे आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करा, आपल्यातील चुकीच्या गोष्टींचा त्याग करा, आपल्या षडरिपूंचा त्याग करा. विरक्ती भाव मनामध्ये नेहमी ठेवायचा, कुठल्याही याला आम्ही बळी जाणार नाही, कुठल्याही लोभाला. मार्दव म्हणजे अहंकार त्याग करणे, अहंकार त्याग करणाऱ्या व्यक्तीला मार्दव म्हटलं गेलंय. सरलता, सरळ जीवन व्यापन करणे, कुठल्याही प्रकारचा छल कपट यापासून दूर राहणे. आणि ब्रह्मचर्य मी तुम्हाला सांगितलंच आहे ब्रह्मचर्य म्हणजे काय. पुढे जाऊया. चार्वाक दर्शन. चार्वाक दर्शन जर तुम्ही बघितलं तर काहीच नाहीये. चार्वाक दर्शन अगदी सगळ्यात निकृष्ट दर्जाचं दर्शन आहे, तरी सुद्धा अभ्यासासाठी या दर्शनाचं या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय. याचे रचयिता कुठे असं म्हटलं गेलंय की चार्वाक याचे रचयिता आहे चार्वाक मुनी, कुठे म्हटलं गेलंय की बृहस्पती याचे रचयिता आहे. 2 वेगवेगळ्या गोष्टींचं या ठिकाणी असल्यामुळे आपण जे सर्व ठिकाणी वापरलं जातं ते म्हणजे बृहस्पती आपण मानूया. हे दर्शन बिनासूत्री आहे, जडवादी आहे. अध्यात्म आणि चेतना म्हणजे आत्म्याला अजिबात मानत नाही, ना ईश्वर मानत, ना आत्मा मानत, ना पुनर्जन्म मानत, काही नाही. जे काही आहे ते आत्ताच आहे, आताच भोग घ्या आणि मोकळवा. अशा विचाराचे लोक तुम्हाला सध्याच्या काळामध्ये खूप भेटतील. आणि या दर्शनाला लोकायत या नावाने सुद्धा ओळखलं जातं. लोकायत याचा अर्थ हेच लोक आहे, परलोक नाहीच आहे. जे आपण म्हणतो ना की 7 लोक वर आहे, 7 लोक खाली आहे, यांच्यानुसार काहीच नाहीये, यांच्यानुसार फक्त आपणच आहोत. अगदी जडवादी दर्शन आहे हे दर्शन. इतर सर्व दर्शनाच्या विरोधी आहे. याच्यामध्ये फक्त प्रत्यक्षाला मानलेलं आहे. आपण म्हणतो की प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, शब्द प्रमाण. यात फक्त प्रत्यक्ष प्रमाण आहे. जे मला दिसतंय, जे मला ऐकू येते, बस तेच खरंय, बाकी सगळं खोटं आहे. जैन दर्शनामध्ये आपण आता बघितलं ना स्यात्वाद, की 6चा आकडा काढला, तुम्ही तिकडनं उभे, मी इकडनं उभा आहे, मध्ये 6चा आकडा काढलाय, तुम्हाला 6 दिसतंय, मला 9 दिसतंय. मी म्हणेल मी चार्वाक दर्शनाचा विचार हे करणारा व्यक्ती आहे, मला जे दिसतंय तेच खरं आहे, बाकीचं सगळं खोटं आहे. तू खोटा, दुसरा खोटा, आपण सत्य. याच्यामध्ये प्रमाण विज्ञान जर विचार केला तर प्रत्यक्षवादी वर्तन आहे. प्रमाण विज्ञान म्हणजे प्रत्यक्षवादी आणि वर्तमान, याच्यात फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानलेलं आहे, बाकी काहीच नाही. याच्यात एक हे पण आहे, प्रत्यक्षमेव प्रमाणम, इंद्रियांद्वारे कळलेले, बाकी सगळं खोटं. तत्वविज्ञान म्हणजे खंडनाला हे सगळ्यात जास्ती जोर देतं हे दर्शन. मग कशाचं खंडन करतं? आत्म्याचं, ईश्वराचं, चेतनेचं, आकाश, वेद, पंचतत्व, पंचमहाभूत काहीच नाही, सगळ्या गोष्टीचं याने खंडन केलेलं आहे. आणि तिसरा महत्वाचा याचा हे आहे पॉइंट आहे नीतिविज्ञान. सुखवादी, केवळ आणि केवळ काम, खाओ पिओ ऐश करो, याचा मूळ उद्देश आहे. काम अतैव पुरुषार्थ, पुरुषार्थापैकी हे फक्त अर्थ आणि काम या 2च गोष्टीला मानतात. अर्थ पण का मानतात? की भौतिक इच्छा, कामना, वासना पूर्ण करण्यासाठी अर्थाची गरज पडते म्हणून.
म्हणून यांच्या दृष्टीने 4 पुरुषार्थ सगळं फेक आहे, फक्त 2च पुरुषार्थ आहे, ते म्हणजे अर्थ आणि काम. यात एक खूप सुंदर श्लोक यांचा आहे, आदि शंकराचार्यांचा, याच्याबद्दलचा वर्णन करत असताना, यात जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा धृत पिवेत. याचा अर्थ जितकेही जगाल सुखात जगा, यासाठी ऋण घ्यावं लागलं तरी चालेल, देह नष्ट झाला तरी चालेल. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कृतः. हा देह नष्ट झाल्यावरती पुन्हा जन्म नाहीये, जे काही आहे ते आत्ताच आहे, सगळे भोग भोगून घ्या, काहीच शिल्लक ठेवू नका. इतक्या वाईट आणि मूर्खपणाचा हे दर्शन आहे. एक महत्वाचा मुद्दा राहिला, चर धातू पासून चार्वाक हा शब्द बनला आहे. चर म्हणजे चावणे किंवा भोग घेणे, भोगणे. सगळ्यात निकृष्ट दर्शन याला मानलेलं आहे. ठीक आहे, हे 3 नास्तिक दर्शन होते. आता आपल्याला आस्तिक दर्शनांचा अभ्यास करायचा आहे. आस्तिक दर्शनामध्ये सगळ्यात पहिलं आहे मीमांसा दर्शन. मीमांसा दर्शन हे महर्षी जैमिनी याचे रचनाकार आहे. हे आस्तिक दर्शन आहे. महर्षी जैमिनी हे वेदव्यास यांचे शिष्य होते. या दर्शनास पूर्व मीमांसा असं सुद्धा ओळखलं जातं. मी जसं तुम्हाला म्हटलं की उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, त्यातलं हे पूर्व मीमांसा म्हणून याला ओळखलं गेलेलं आहे. यामध्ये 12 अध्याय आहेत आणि 2644 श्लोक आहेत. हे दर्शन वेदांवर आधारित आहे, म्हणून याला आस्तिक दर्शन म्हटले आहे. आणि या दर्शनामध्ये कर्मकांडावरती भाष्य केलेलं आहे. यामध्ये सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे विचार, प्रमाण विचार, तत्व विचार आणि धर्म विचार, हे 3च मुद्दे याच्यामध्ये मांडलेले आहेत. आणि या 3च मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रमाण विचारमध्ये 6 प्रकार आहेत, तत्व विचारामध्ये 7 प्रकार आहेत आणि धर्म विचारामध्ये 5 प्रकार आहेत. धर्म विचार म्हणजे कर्माशी संबंधित आहे. प्रमाण विचार बघूया. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी, हे 6 प्रकार आहेत. तुम्ही सगळे प्रमाण शिकलेले असालच, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी. ठीक आहे, याच्या डिटेलमध्ये जात नाही कारण की आपल्याला खूप मोठा सिलेबस कव्हर करायचा आहे. तत्वविचार 7 प्रकारचे यात म्हटले आहे. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, परतंत्र्य, शक्ती आणि सदृश्य. आणि धर्म विचारामध्ये म्हणजे कर्मामध्ये 5 कर्म आहेत. नित्य कर्म, नेहमी केल्या जाणारे. नैमित्तिक कर्म, एखाद्या निमित्ताने केल्या जाणारे, म्हणजे लग्न कार्य आहे, नैमित्तिक कर्म झालं, निमित्त आहे. काम्य कर्म, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, एखादी भावना, वासना त्याच्याशी निगडीत आहे, त्याला काम्य कर्म आहे. निषिद्ध कर्म म्हणजे वाईट कर्म, चुकीचे कर्म, जे निषिद्ध आहे, जे करू नये असे कर्म. आणि शेवटचा आहे प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे आपल्या हातून चुकून जर निषिद्ध कर्म झाले असतील, वाईट कर्म झाले असतील, तर त्याच्यावर प्रायश्चित्त आपल्याला करायचं आहे. ते प्रायश्चित्त कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. ठीक आहे, पुढे जाऊया. मीमांसा दर्शन तुम्हाला लक्षात आलं. बघा, दर्शनांचा जर अभ्यास करायला गेला मित्रांनो, तर एका दर्शनावरती 2 तास पण कमी पडतील. कारण की दर्शन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही MA फिलॉसॉफीचे स्टुडंट जर असेल किंवा फिलॉसॉफीचे जर विद्यार्थी असतील कोणी, त्यांना विचारा. एका दर्शनावर ते 6-6 महिने घेतात. एक पूर्ण हे तिच्यावरती अभ्यास करतात. एवढे मोठे दर्शन शास्त्र आहे. पण आपल्याला योगाच्या अकॉर्डिंग, योगाच्या सिलेबस मध्ये काय विचारलं जाणार आहे याच्यानुसार या सगळ्या स्लाइड तयार केल्या आहे. म्हणजे तुम्हाला एकदम असं निचोड करून की याच्यातून पण काय, त्याच्यातून पण काय विचारलं जाऊ शकतं, इतकं तुम्हाला शॉर्ट आणि स्वीट करून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला ते सगळं लक्षात घ्यायचं आहे, विचारात आणायचं की नेमके याचे विचार काय आहे, याचे तत्व काय आहे, प्रमाण काय आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचं दर्शन आहे वेदांत दर्शन. फार महत्वाचं दर्शन आहे. यालाच ब्रह्मसूत्र म्हटलं आहे. आणि आता आपण बघितलंय प्रस्थानत्रयी. प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषद येतात. यस, उपनिषद येतात. त्यातलं वेदांत दर्शन. वेदांत दर्शन फार मनापासून ऐका, याच्यावरती अनेक वेळेस प्रश्न येतात. अद्वैतवाद जो शंकराचार्यांचा आहे, त्यांनी सुद्धा या दर्शनावरती भाष्य केलेलं आहे. त्यांचं अद्वैतवाद खूप प्रसिद्ध आहे या दर्शनावरचं.
ज्ञानकांड आपण मागे बघितलं, कर्मकांडावरती ते दर्शन होतं, मीमांसा दर्शन हे ज्ञानकांडावर आधारित आहे. यामध्ये 4 अध्याय आहेत आणि 555 सूत्र आहेत. कोणत्या अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे हे बघून घ्या, कारण की याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्रह्मदर्शनाच्या पहिल्या अध्यायामध्ये वेदांत दर्शनाच्या पहिल्या अध्यायामध्ये ब्रह्म म्हणजे काय याच्यावरती डिटेल सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये तर्कपूर्ण दृष्टी. तर्कपूर्ण दृष्टी म्हणजे ब्रह्म आणि जीव हा एकच आहे, वेगवेगळे नाहीये. आणि म्हणूनच कदाचित या दर्शनावरती आतापर्यंत खूप टीका प्रसिद्ध झालेल्या आहेत. रामानुजांच्या, शंकराचार्यांच्या, निंबकाचार्यांच्या, माध्वाचार्यांच्या अनेक टीका याच्यावरती प्रसिद्ध आहे. म्हणून ह्या दर्शनाला फार महत्व सध्याच्या काळामध्ये आलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये आहे ब्रह्मास समजून घेण्यासाठीची साधना. नेमकं या ब्रह्माला जाणून घ्यायचं तर कुठल्या प्रकारची साधना आपली असली पाहिजे. आणि चौथा आहे चौथ्या अध्यायामध्ये आहे मुक्ती आणि त्याचे फळ. मुक्तीचे फळ म्हणजे साधनेचे फळ काय, मुक्ती मिळाल्यावरती काय फळ किंवा मुक्ती काय आहे, हे सगळं चौथ्या अध्यायामध्ये शिकवलेलं आहे. मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की याच्यावरती खूप भाष्य झालेले आहेत. तर याच्यातले 4 प्रमुख भाष्य आहेत. अद्वैतवाद शंकराचार्यांचं, विशिष्टाद्वैतवाद रामानुज यांचं, द्वैतवाद माधवाचार्यांचं आणि द्वैतवाद निंबकाचार्यांचं. आता तुम्ही म्हणाल सर नेमकं द्वैतवाद, अद्वैतवाद, विशिष्ट द्वैतवाद काय आहे? तर बघा, द्वैत याचा अर्थ होतो दोन. द्वैत याचा अर्थ होतो दोन आणि म्हणजे दोन नसणे. शंकराचार्य म्हणतात की दोन नाहीये, ब्रह्म आणि जीव वेगवेगळा नाहीये. शंकराचार्य म्हणतात ब्रह्म आणि जीव एकच आहे, जे या दर्शनामध्ये पण म्हटलेलं आहे. बरोबर. शंकराचार्यांचं म्हणणं आहे की जीव आणि ब्रह्मा हा एकच आहे, म्हणून अद्वैतवाद आहे. विशिष्ट द्वैतवाद याच्यात पण काही विशिष्ट म्हटलेलं आहे, म्हणून विशिष्ट द्वैतवाद. रामानुज आणि शंकराचार्यांचं एकच मत आहे. रामानुज म्हणतात जीव आणि प्रकृती हा ब्रह्माचा भाग आहे, ब्रह्मच आहे म्हणून विशेष आहे. म्हणून रामानुज आणि शंकराचार्य यांचं एक मत आपण समजू शकतो या ठिकाणी. पुढे आहे द्वैतवाद. आताच म्हटलं द्वैत म्हणजे दोन. द्वैतवाद म्हणजे दोन वाद असणे, म्हणजे ब्रह्म आणि जीव हे दोन वेगवेगळे, एक नाहीये. हे माधवाचार्य यांचं मत आहे. आणि तिसरं आहे द्वैत. या ठिकाणी द्वैत पण मानलंय आणि अद्वैत पण मानलेलं आहे. या दोघांची मान्यता या ठिकाणी आहे, म्हणून अद्वैतवाद. पुढे जाऊया. यात म्हटलं यात 3 सत्ता मानल्या आहेत. ह्या 3 सत्ता महत्वाच्या आहे. वेदांत दर्शनानुसार याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. हे 3 महत्वाचे आहेत सत्ता. पहिला आहे पारिभाषिक सत्ता. सॉरी क्षमा असावी. प्रतिभाषिक सत्ता, आभासी सत्ता, केवळ भास असणे. दुसरा आहे व्यवहारिक सत्ता, म्हणजे सत्यातील सत्ता, पण सत्य आहे पण ती शाश्वत नाहीये. आणि तिसरी आहे पारमार्थिक सत्ता, जी शाश्वत आहे, ब्रह्माची सत्ता आहे, ईश्वराची सत्ता आहे. बरंच सांगतो. प्रातिभाषिक सत्ता म्हणजे केवळ आभास आहे, सत्य नाहीये. आभासी सत्ता आहे. जसं आता आहे बघा, मी डोळे बंद केले आणि मी असा विचार केला की मी या पृथ्वीवरचा राजा आहे, भारत देशाचा राजा आहे, पंतप्रधान आहे. आभासी सत्ता माझी सत्ता आहे. व्यवहारिक सत्ता, आता सध्या सत्ता पण नरेंद्र मोदींची आहे, पण ती शाश्वत आहे का? केव्हाही डुबू शकते. तसंच या जगातील जितक्याही सत्य असलेल्या सत्ता आहेत, व्यवहारिक सत्ता आहेत, या शाश्वत नाहीत. आणि जी तिसरी सत्ता आहे, जी शाश्वत आहे, ती म्हणजे ईश्वराची सत्ता या ठिकाणी मानलेली आहे वेदांत दर्शनामध्ये, जी ब्रह्माची सत्ता म्हटल्या गेलेली आहे. ठीक आहे. याचे 3 भेद आहे. एक आहे सजातीय भेद, दुसरा आहे विजातीय भेद आणि तिसरा आहे स्वगत. सजातीय भेद म्हणजे काय, तर एक समान असण्याचा एकाच जातीतील भेद. म्हणजे बघा, सजीव किती प्रकारचे आहेत? खूप साऱ्या प्रकारचे आहेत. बैल, घोडा, गाय, माणूस हे एकसारखे आहेत का? म्हणून हे एकाच जातीतील सजातीय भेद आहे. दुसरा आहे विजातीय भेद. सॉरी माझं उदाहरण चुकलं. सजातीय भेद मध्ये एक माणूस आहे बघा, लंबा, ठेंगणा किंवा जाड, बारीक, एकाच जातीचा आहे. एक जात म्हणजे एका जातीतील भेद. माणूस आहे, माणसाची जात, बारीक, उंच, बिटकी, गोरा, पांढरा,
काळा असे वेगवेगळे भेद आहेत ना त्याप्रमाणे. आणि तिसरा आहे विजातीय भेद. याच्यामध्ये जातींचे भेद आहेत, जसं गाय, घोडा, माणूस ना, वेगवेगळे जाती आहेत. आणि स्वगत भेद म्हणजे काय, तर स्वतःतील, म्हणजे उदाहरणार्थ माझा पाय जाड आहे, हात बारीक आहे, कान डोळे खोल आहेत, है ना, बोट जाडी आहेत, कोणाची बारीक बोट जाडी, किंवा बोट पाचही बोट समान नाही आहेत, प्रत्येक बोटाची उंची कमी जास्ती आहे. हे स्वगत म्हणजे स्वतःमधील भेद काय आहे. अशा 3 प्रकारचे भेद वेदांत दर्शनामध्ये मांडलेले आहेत. पुढे आहे विवर्तवाद. जसं सांख्य दर्शनामध्ये सत्कार्यवाद मांडलाय, आपला अजून सांख्य दर्शन शिकायचं बाकी आहे. जसं सांख्य दर्शनामध्ये सत्कार्यवाद मांडला आहे, तसं या ठिकाणी विवर्तवाद मांडला आहे. या विवर्तवादाचा अर्थ होतो कार्य कारणात अगोदर पासून विद्यमान असते. तुम्ही शिकत असताना याचे उदाहरण बघितले की जर तूप बनवायचं आहे दुधातून, तर दुधामध्ये पहिले ते फॅट असावे लागतात ना, दुधातून तर तुम्ही दही लावू शकता, दह्यातून तूप बनतं. किंवा मला फर्निचर बनवायचं आहे लाकडाचं, तर मला झाड घ्यावं लागेल. लाकूड कुठून येतं, झाडातून येतं. म्हणजे कार्य कारणामध्ये अगोदर पासून विद्यमान असतं. सूर्य आहे तर सूर्यामध्ये उष्णता अगोदर पासून आहे, म्हणून तर त्याची उष्मा आपल्यापर्यंत पोहोचते, बरोबर. जेव्हा तुम्हाला सत्कार्यवाद शिकायला मिळेल, तुमच्या लक्षात येऊन जाईल, कदाचित तुम्ही सत्कार्यवाद शिकले असाल सांख्य दर्शनामध्ये. पुढे जाऊया. तीळ आणि तेल. हा, यस, बरोबर. बंधन कारण. या ठिकाणी जीव, शरीर, मन यांना एकच मानणे म्हणजे बंधन कारण मानलेले आहेत. जसं आत्ताच म्हटलं की द्वैतवाद आणि अद्वैतवाद, जर आपण जीव, शरीर, मन यांना एकच मानलं तर हे बंधनाचं कारण बनतं, मनुष्य या बंधनामध्ये अडकून बसतो. आणि दुसरं आहे मोक्ष कारण. जर जीव आणि ब्रह्म एक मानला तर मोक्ष मिळतो. जीव आणि ब्रह्म एक मानला तर मोक्ष आहे. पण आपण आपलं शरीर, हा शरीरात असलेला जीव आणि आपलं असलेलं मन जर यांना एकच मानतो तर सगळ्यात मोठी चूक. तुमचं शरीर वेगळं, तुमचा जीव वेगळा. आणि याचं सगळ्यात सुंदर उदाहरण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेलंच आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे मनुष्य कपडे बदलतो त्याप्रमाणे हा आत्मा शरीरे बदलतो. म्हणून शरीर आणि आत्मा किंवा शरीर आणि जीव हे एक होऊच शकत नाही. अगदी स्पष्ट आहे, यांना एक मानायचं कारण पण नाहीये. पुढे आहे माया. अविद्येलाच सर्वात मोठी माया म्हटलेलं आहे. अविद्या उत्पत्ती ब्रह्मापासून. म्हणजे माया म्हणजे काय, तर सत्याला असत्य मानणे आणि असत्याला सत्य मानणे. उदाहरण आपण अनेक वेळेस घेतो की दोरीला साप मानणे, हे माया झाली. अंधारामध्ये आपल्याला दोरी पडलेली आहे, त्याला आपल्याला स्पर्श झाला तर आपण लगेच अनुमान प्रमाण लावतो. अनुमान प्रमाण काय म्हणतं की अरे गोलगोले जाडजाडे आणि काहीतरी नरम नरम लागलं म्हणजे साप नक्की असेल. साप आहे का, असत्य आहे, पण आपण त्याला सत्य मानलं, म्हणून ही माया, अविद्या आहे. पण समजा लाईट लावला, उजेड पडल्यानंतर आपल्या लक्षात येतं, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्या गोष्टीबद्दल की अरे हे साप नाहीये, ही दोरी आहे. म्हणून आपल्याला मुक्तीकडे जायचं असेल तर आपल्याला विद्येची आवश्यकता आहे. अविद्या दूर सारून आपण विद्येकडे गेलं पाहिजे. आणि या मायेचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, 2 कार्य सांगितलेले आहेत. पहिलं कार्य आहे म्हणजे वस्तूवर आवरण करणे, निषेधात्मक. आणि दुसरं आहे दुसऱ्या रूपात प्रस्थापित करणे, भावनात्मक. वस्तूवर आवरण घालणे म्हणजे, आवरण करणे म्हणजे काय, परत आपण हेच उदाहरण घेऊ, दोरीला साप समजणे. आपण अंधारामध्ये दोरीला साप समजलं आणि पळून गेलो, तिच्यावरती आवरण घातलं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये की दुसऱ्या रूपात प्रस्थापित करणे, आपण दोरीला सापच समजून प्रस्थापित केला आणि निघून गेलो, आपण तिथे थांबलो नाही, आपण खरं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्नच नाही केला. ठीक आहे. पुढे लिहिलेलंच आहे, वस्तूवर आवरण करणे म्हणजे दोरीला साप समजणे, दोरी म्हणजे साप समजणे, वास्तविकता लपवणे. आणि दुसऱ्या ह्याच्यात प्रस्थापित करणे म्हणजे जे नाही त्याला प्रस्थापित करणे. अशा प्रकारे वेदांत दर्शनामधले जे काही महत्वाचे टॉपिक तुम्हाला सिलेबस अकॉर्डिंग येऊ शकतात ते इथे कव्हर केलेले आहेत. पुढे जाऊया. तुमचे काही प्रश्न असतील तर बाजूला लिहून ठेवत चला, शेवटी आपण त्याच्यावर चर्चा करू. पुढे न्यायदर्शन. न्यायदर्शनामध्ये, न्यायदर्शन हे महर्षी गौतम यांनी रचलेलं आहे. हे आस्तिक दर्शन आहे. या दर्शनामध्ये न्याय व्यवस्थेची माहिती असल्यामुळे याला न्याय म्हटलं गेलेलं आहे. आणि न्याय व्यवस्थेची माहिती करून घेण्यासाठी 16 पदार्थ या ठिकाणी फार महत्वाचे आहेत. आणि
न्यायदर्शनाच्या अनुषंगाने परीक्षेमध्ये या 16 दर्शनावरच प्रश्न येतात. मला चांगल्या प्रकारे आठवतं न्यायदर्शनावरती एक प्रश्न होतात की 16 पदार्थांमध्ये मधला एक पदार्थ कोणता नाही आणि 3 ऑप्शन होते, निर्णयवाद, जल्प आणि एक भलताच प्रश्न ऑप्शन होतं जे याच्यामध्ये नव्हतं. तर न्यायदर्शन हे 16 प्रकार 16 पदार्थ तुम्ही तोंडी पाठ करावे तेही सिक्वेन्स नुसार, असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल या ठिकाणी. हे 16 पदार्थ कोणते? तर पहिले प्रमाण. याचे 4 भेद आहेत प्रमाणाचे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान असे 4 भेद आहे. प्रत्यक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष दिसतं आहे, अनुमान म्हणजे अंदाज लावणे, शब्द म्हणजे शब्द, उपमान म्हणजे विचारानुसार, प्रमेय ज्ञानाचा विषय. याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, यथार्थ ज्ञान, सत्य ज्ञान आणि अप्रमाण. पहिले प्रमाण आणि अप्रमाण, यथार्थ ज्ञान आणि खोटे ज्ञान. अप्रमाण म्हणजे खोटे ज्ञान. तिसरा आहे संशय. संशयामध्ये संदेह निर्माण. संशय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, संदेह निर्माण होणे किंवा निर्णय न करू शकणे, एखाद्या विषयी डाऊट असणे, यार मला प्रचंड डाऊट वाटतंय या व्यक्तीवरती, त्यामुळे मी याच्याशी व्यवहार करत नाही. संशय येतोय त्याच्याबद्दल ना. प्रयोजन, उद्देश प्राप्ती. प्रत्येकाचे आपले आपले उद्देश असतात. कोणाला नेट क्वालिफाईड होऊन असिस्टंट प्राध्यापक बनायचंय, कोणाला नुसती डिग्री घ्यायची आहे, कोणाला नेट क्वालिफाईड झाल्यानंतर पीएचडी करायचे. प्रत्येकाचे आपले प्रयोजन वेगवेगळे आहे. कोणाला नुसतं ज्ञान प्राप्त करायचं प्रयोजन आहे. ठीक आहे. 5वं आहे दृष्टांत. एखाद्या मागील गोष्टीचे उदाहरण देणे म्हणजे दृष्टांत अनुभवावरून शिकणे. की अरे काल मी अनुभवून शिकलो की माझं हेडफोन चालत नव्हतं, माझ्या नेटला प्रॉब्लेम देत होतं, सगळ्या अडचणी येत होत्या, आवाजाचं हे होत होतं. तर मी आज मागील गोष्टीवरून उदाहरणं घेतो आणि त्याच्यावरून शिकलो की आता आपल्याला हेडफोन चांगला पाहिजे म्हणून नवीन विकत घेतलं, शांतता पाहिजे म्हणून माझ्या सेंटरवरच मी येऊन गेलो घरून न करता. बरोबर. सिद्धांत, विशेष नियमांचे पालन म्हणजे सिद्धांत या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पुढे आहे अवयव, ज्यावरून अनुमान लावला जातो. अनुमान लावण्याचे साधन म्हणजे अवयव या ठिकाणी मानले गेले आहेत. तर्क, प्रमाण प्रस्तुत करणे. एखाद्या वस्तूला आपण एखाद्या गोष्टीवरती चर्चा करतो तर त्याचे तर्क प्रस्तुत करा की नाही ही गोष्ट अशी नाही अशी आहे, त्याच्यावरती शास्त्रज्ञ करा, डिबेट करा, तर्क लावा. ठीक आहे. निर्णय, निश्चय करणे. उदाहरणार्थ मी आता निश्चय केलाय की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये नेट क्वालिफाईड व्हायचं म्हणजे व्हायचंच, त्यासाठी वाटेल ते, त्यासाठी मी कार्यशाळा करेल, मी 2-4 तास अभ्यास करेल, मी सातत्याने याचं निधिध्यास घेईल. पुढे आहे वाद. पण तो पण कशा तर्कपूर्ण सत्याधारित गोष्टींनाच प्रस्तुत करणे. नाही तर आपण कुठल्याही प्रकारचा वाद करत राहतो ज्याला अर्थ नाही, ज्याला काही मागे पुढे नाही, आगला नाही पिछला नाही, फक्त वाद करायचा म्हणून वाद करणे. पण आपण ते वाद करायचा म्हणजे काय तर तर्कपूर्ण की सत्यावर आधारित गोष्ट की हे सत्यच आहे बाबा, म्हणून मी हा तुमच्या समोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतोय. पुढे आहे जल्प, औचित्यहीन. आत्ताच मी म्हटलं की औचित्य नाहीये, तर्क नाहीये, प्रमाण नसणाऱ्या गोष्टी. आणि बघा तुम्ही लक्षात घ्या की जो व्यक्ती औचित्यहीन गोष्टी करतो, तर्क नसतात त्याच्याकडे प्रमाण नसतं एखाद्या गोष्टीचं, तो एखादी हे नाही देऊ शकत, तो त्याचा आवाज वाढवूनच बोलतो नेहमी. ज्याचा आवाज वाढला समजून जायचं की तर्क औचित्यहीन बोलतोय, तर्क नसलेल्या गोष्टी बोलतोय. वितंडा, भांडण करणारी प्रवृत्ती, खोटी गोष्ट, आपली गोष्ट सिद्ध करण्यासाठी आवाज वाढवणे. आत्ताच उदाहरण दिलं बघा मी, वितंडा. याला वितंडा म्हटले गेलेलं आहे की जो आपली गोष्ट खरी आहे, ज्याला औचित्यहीन आहे, तर्क नाहीये, पण तो त्याची गोष्ट खरी करण्यासाठी मुद्दामून आवाज वाढवतोय की नाही हेच खरं, मी म्हणतो तेच खरं, बाकीचे सगळे खोटे, फक्त मी म्हणजे काय, यस एवढंच. पुढे आहे हेत्वाभास. हेतू, ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेला अभ्यास. मग हा ज्ञान प्राप्तीसाठी केलेला अभ्यास हा हेतू झाला, हेत्वाभास झाला. या ज्ञान प्राप्ती करण्यासाठी आपण अभ्यास करतोय, आपल्याला JRF किंवा नेट क्वालिफाईड व्हायचंय म्हणून आपण कार्यशाळा करतोय, हा हेत्वाभास झाला, हेत्वाभाव किंवा हेत्वाभास. पुढे आहे छल, कपट, हे तुम्ही जाणूनच आहात. पुढे आहे जाती. जातीचा अर्थ होतो समानता आणि असमानता. म्हणजे मनुष्य
सगळे मनुष्य समान आहे, सगळ्या गायी समान आहे, सगळे बैल समान आहे. असमानता, याच्या एकमेकांमध्ये तुलना करणे, असमानता. निग्रह स्थान, पराजय होण्याचे स्थान, जिथे आपली हार होते किंवा आपण हारतो, की आपलं जरी खरं असलं, खरं तर सत्य तर विजय, सत्य तर शेवटी जिंकतच, सत्याची कधीच हार होत नाही. पण ज्यावेळेस आपण न्याय व्यवस्थेची विचार केले, तर हे न्याय व्यवस्थेमध्ये या 16च गोष्टी तुमच्या समोर येतील. आणि तुमच्यापैकी जर कोणी वकिली क्षेत्रामध्ये असेल, तर वकिली क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही जर हे 16 पदार्थ समजून सांगितले, तर हे लगेच रिलेट करतील त्यांना शिकवलेल्या ज्ञानामध्ये, की अरे आम्ही एखाद्या केसचा निकाल लावण्यासाठी या 16 गोष्टींचा पुरस्कार करतो, याच 16 गोष्टींवरती आम्ही चालतो. तर्क काय, निर्णय काय, जल्प काय, हेत्वाभाव काय, कोणी छल केलाय का, प्रयोजन काय आहे, संदेह कोणावर आहे, प्रमाण काय आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे की अनुमान लावलाय नुसता. अनुमान तर त्या ठिकाणी बाकीचे प्रमाण चालतच नाही, पण अनुमानावरून पण ती गोष्ट सिद्ध करता येण्यासारखी असेल तर अनुमान लावलाय का, बघा तुम्ही. निग्रह स्थान म्हणजे पराजय होण्याची कारणे किंवा पराजय होण्याचं स्थान, याला निग्रह स्थान म्हटलं गेलेलं आहे. आणि तुम्हाला एक लक्षात घ्या, एक प्रश्न असा येऊ शकतो की न्याय दर्शनामधील 16 सूत्रांचा किंवा 16 पदार्थांचा उल्लेख कितव्या सूत्रात केलेला आहे, कितव्या अध्यायात केलेला आहे. तर याचं उत्तर आहे, पहिल्याच अध्यायामध्ये पहिल्याच सूत्रामध्ये 16 पदार्थांचा उल्लेख केला गेलेला आहे. 5 अध्याय आहेत, 528 सूत्र आहेत आणि यात 16 पदार्थ ही सगळी सांगितली आहे. मग हे पहिल्याच अध्यायात पहिल्या श्लोकामध्ये 16 पदार्थ सांगितल्यानंतर त्याला इलॅबरेट करण्यासाठी 528 सूत्र घ्यावी लागली रचनाकारांना, दर्शनकारांना. बघा, ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे आहे वैशेषिक दर्शन. वैशेषिक 7 आणि 8 नंबर सांगा ना. 7 आणि 8 नंतर, बापरे बरंच मागे राहिले हो. 7 म्हणजे अवयव ना, अवयव तर्क. हा ते दिसत नाही ना, हे ग्रे ते आपलं काय येते मला कळत नाही, माझ्या समोर तर स्क्रीन ओके दिसते, एकदम व्यवस्थित दिसते. 7वा आणि 8वा नाही, आम्हाला तिथं एक पट्टी येते सर ग्रे कलरची. म्हणजे झाली का रिमूव्ह? आता दिसते का तुम्हाला, स्क्रीन दिसते का आता? नाही सर, ते दिसतच आहे. आता बघा, स्क्रीन आता व्यवस्थित दिसते. स्क्रीनच्या खाली आले ते ग्रे पट्टी. नाही, आता परत स्क्रीनवर आली. ही ग्रे पट्टी ना, ही का जिच्यामध्ये म्यूट वगैरे लिहिलेलं आहे सगळं? हो हो, हीच सर एरो आहे, कर्सर आहे. ओके, कर्सर पण दिसतोय तुम्हाला ना? आता दिसतंय तुम्हाला स्क्रीन माझं झूम? आता दिसते सर, पण ग्रे पट्टी त्याच्या खाली आली. ओके ओके, ग्रे पट्टी खाली आली. पॉइंट दिसताय, पण पॉइंट पूर्ण दिसताय. ओके, एक मिनिट हा, ही पट्टी सर हे हे बघा. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या वेदांत दर्शनाचं आहे ना, न्याय दर्शनाचं नाही आहे ना? हो हो, वेदांत दर्शनामध्ये ब्रह्म सत्य जगत मिथ्या. हा, इथे न्याय दर्शनावरती पण स्ट्रिप आहे. एक मिनिट हा, बघा दिसतंय आता? एक काम करूया आपण, हे सगळ्यात वर जाऊ देऊ. आता बघा, नाही दिसत आहे. ग्रेप, आता तुम्हाला स्क्रीनच दिसत नाही का अजिबात? ते अर्धी आणि साईडने पण जाते सर थोडी. एक मिनिट, ठीक आहे, आपण त्याला काहीतरी करूया. मला ते मी लॅपटॉपवर खूप पहिल्यांदा यूज करतोय. मोबाईलवर असतं तर लगेच ते कळून जातं, की मला स्क्रीन वापरायची एवढी सवय नाहीये. आणि तुम्हाला परत प्रेझेंटेशन, एकदा शेअर करा, स्टॉप करा शेअरिंग आणि परत शेअर करा. ओके, असं करू काय? बघा एक चालेल. मिनिट हा. ओके, ठीक आहे, स्क्रीन परत शेअर करतो मी. आता होते शेअर. हा, आता छान आहे. ओके, काही अडचण नाही ना आता? आता व्यवस्थित झाली. ग्रेट ग्रेट ग्रेट, चला ठीक आहे. आपले माईक म्यूट ठेवाल प्लीज. पुढे जाऊया. आपलं कोणतं दर्शन सुरू होतं? न्याय दर्शन झालं पुढचं. ओके, न्यायदर्शन झालं.
सांख्य दर्शन नाही झालं ना अजून. मीमांसा दर्शन झालं, चारवाक दर्शन झालं, जैन दर्शन झालं, बौद्ध नाही. दर्शन झालं. ओके, न्याय दर्शन झालं, वैशेषिक दर्शन सुरू आहे आपलं. ओके ओके ओके, वैशेषिक दर्शन सुरू आहे. वैशेषिक दर्शन म्हणजे विशेष, पुढे येईलच ते. विशेष पदार्थाला वैशेषिक म्हटलं गेलं. याचे रचनाकार आहेत महर्षी कनाद. कनाद ऋषींनी वैशेषिक दर्शनाची निर्मिती केलेली आहे. हे आस्तिक दर्शन आहे, हे पण वेदांवरच अवलंबून आहे. यालाच वैशेषिक दर्शनाला सुद्धा औलुक्य दर्शन सुद्धा म्हटलं जातं. चुकून एखादी प्रश्न असा आला औलुक्य दर्शन, तर तुम्हाला अनेक लोकांचा गोंधळ होतो, कारण की लोकांना माहितीच नाही की वेदांत दर्शनालाच औलुक्य दर्शन म्हटलं गेलंय. कारण की महर्षी कनाद यांचं नाव एक नाव उलुक सुद्धा आहे आणि त्यांनी निर्माण केलंय म्हणून औलुक्य दर्शन. हे दर्शन इसवी सन पूर्व 300 शतकामध्ये याची निर्मिती झाली. यात 10 अध्याय आहे आणि 370 सूत्र सांगितलेली आहेत. यात सुद्धा पदार्थांवर चर्चा झाली आहे, मात्र विशेष पदार्थ यात म्हटले गेलेले आहेत. विशेष पदार्थांवर यात जास्तीत तात्विक चर्चा आहेत, म्हणून या दर्शनाला वैशेषिक दर्शन म्हटलं जातं. यात मुख्यत्वे 2 पदार्थ आहेत आणि मग त्याचे वेगवेगळे प्रकार खाली सांगितले आहेत. 2 पदार्थ कोणते? भाव पदार्थ आणि अभाव पदार्थ. भाव ज्याचा अंतर्भाव झालेला आणि अभाव म्हणजे ज्याचं काहीच अस्तित्व नाहीये. भाव पदार्थाचे पुन्हा 6 भाग आहे आणि अभाव पदार्थाचा एकही पार्ट नाहीये, फक्त ते नावापुरती आहे. जसं पुरुष फक्त त्याचं अस्तित्व असतं बस, बाकी त्याचं दुसरं काहीच काम नाहीये, तसं अभाव. मग भाव पदार्थात त्यात 6 पदार्थ कोणते आहेत भावमध्ये? तर द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय हे त्याचे 6 पदार्थ सांगितलेले आहेत. द्रव्याचे सुद्धा 9 भेद येतात. द्रव्य याचे 9 भेद आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, दिक म्हणजे स्पेस किंवा स्थान, काल, मन आणि आत्मा. ठीक आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, दिक, काल, मन आणि आत्मा. हे सिक्वेन्स वाईज तुम्ही लिहून ठेवा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. पुढचं आहे पदार्थ गुण. याचे 24 भेद सांगितले आहेत. या गुणांमध्ये आणि एका प्रकारे जर तुम्ही नीट लक्ष दिलं या सगळ्या 6 पदार्थांकडे, तर तुम्हाला सरळ सरळ सांख्ययोगाची आठवण येईल. सांख्ययोगामध्ये हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. फक्त एवढं आहे की सांख्ययोगामध्ये त्यांना संख्येच्या तत्वानुसार आधारित म्हणून त्याला सांख्ययोग म्हटलं गेलंय आणि सिक्वेन्स वाईज आणि व्यवस्थित त्याची फोड केलेली आहे सांख्ययोगामध्ये, जे याच्यामध्ये फक्त ते मांडलेलं आहे. गुणचे 24 भेद आहे. गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द, संयोग, विभाग, दूरत्व, अपरत्व, पृथक्कत्व, परिणाम. परिणामाचे परत 4 भेद आहे. परिणामामध्ये अनुत्व, महत्व, लंबाई, लहानपण असे परिणामाचे 4 भेद आहेत. तुमच्या समोर दिसत आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा मग लिहून घ्या, किंवा तरी नाही तरी शेवटी तुम्हाला ही पीपीटी प्रेझेंटेशन मिळणारच आहे. ठीक आहे. परिणाम नंतर आहे बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, गुरुत्व, स्नेह, संस्कार, संख्या, धर्म आणि अधर्म असे 24 भेद गुणांचे सांगितलेले आहेत. तिसरं आहे कर्म. कर्माचे 5 भेद सांगितलेले आहेत. उक्षेपण, अवक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमन. अक्षरावरून किंवा यांच्या शब्दावरून तुम्हाला लक्षात येईल. उक्षेपण म्हणजे वरच्या दिशेला उखल, अवक्षेपण म्हणजे खालच्या दिशेला मुसळ. उखळ आणि मुसळचे अनेक प्रकार इथे उदाहरण दिलेले जातात. उक्षेपण म्हणजे वरच्या दिशेला, अवक्षेपण म्हणजे खालच्या दिशेला, आकुंचन म्हणजे तुम्हाला माहिती आहे आकुंचित करून घेणे, प्रसारण म्हणजे प्रसारण पावणे आणि गमन म्हणजे त्याचं गमन करणे कर्माचं. अशा प्रकारचे 5 कर्माचे भेद या ठिकाणी सांगितले आहेत. पुढचं आहे सामान्य. सामान्य म्हणजे नॉर्मल, अगदी कॉमन. याचे पण 3 भेद आहे. पर, अपर आणि परापर. पर हे संख्येने बहुसंख्य आहेत म्हणजे बहुसंख्य. अपर म्हणजे कमी आहेत आणि परापर म्हणजे मध्यम आहे. हे नॉर्मल झालं. 5वं आहे सामान्य झालं. हे 5वं आहे विशेष. विशेष म्हणजे स्पेशल. 6 पदार्थांमध्ये जे स्पेशल आहे ते याच्यामध्ये येतं, विशेष मध्ये येतं. आणि समवाय, एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती होणे. बघा, अर्थ एकच आहे पण शब्द वेगवेगळे आहे. सत्कार्यवाद, समवायवाद
किंवा मागच्या दर्शनामध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, या ठिकाणी विवर्तवाद, याचे शब्दांचे शब्द वेगवेगळे आहेत. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार किंवा त्यांच्या त्यांच्या काळामध्ये जो काही शब्द प्रचलित असेल तो घेतलाय, पण त्याचा जर अर्थ काढला तर तोच आहे, एकापासून दुसऱ्या गोष्टीची उत्पत्ती होणे. सूर्यापासून उष्णता उत्पन्न होते, चंद्रापासून शीतलता, झाडापासून लाकूड, लाकूडपासून अग्नी ना. तर हे असं वैशेषिक दर्शनामध्ये विशेष पदार्थांचा उल्लेख केला आहे. न्याय दर्शनामध्ये 16 पदार्थ आहेत, तर वैशेषिक दर्शनामध्ये फक्त 2 पदार्थांचं सांगितलं आहे. 2 पदार्थ म्हणजे भाव पदार्थ आणि अभाव पदार्थ. भाव पदार्थाचे परत 6 भेद आहेत आणि 6 भेदांचे पण आपले आपले वेगवेगळे भेद आहेत. द्रव्याचे 9 भेद आहेत, गुणांचे 24 भेद आहेत, कर्माचे 5 भेद आहेत, सामान्य म्हणजे कॉमन नॉर्मल, विशेष म्हणजे स्पेशल, समवाय म्हणजे एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती होणे. अशा प्रकारे तुम्हाला दर्शनाचे जे 2 तास लागू शकतात ते अगदी 5-5, 10-10 मिनिटांमध्ये मी समजून देण्याचा प्रयत्न करतोय. पुढे जाऊया. सांख्य दर्शन सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात शेवटचं दर्शन. यानंतर दर्शन आपले बहुतेक संपलेत, सगळे दर्शन झालेले आहेत. 3 नास्तिक दर्शन झालेत आणि बाकी पुढचं दर्शन. सांख्य दर्शनावरती आपण आता बोलूया. सांख्य दर्शनाचे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांख्य दर्शनाचा खूप छान उल्लेख आहे. मी तर असं म्हणेल की सांख्य दर्शन भगवद्गीतेमध्ये सांख्य, कर्म, ज्ञान, भक्ती याच योगाचा उल्लेख महत्वाचा केलेला आहे. सांख्य दर्शनामध्ये 25 तत्वांची गणना केली आहे, त्यामुळे या दर्शनाला सांख्य दर्शन म्हणून संबोधले जाते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञानयोग आणि संन्यास योग या नावाने वर्णन केलेलं आहे सांख्य योगाचं. ज्ञान योगात आणि संन्यास योगामध्ये जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांख्य योगाचंच सगळं वर्णन मिळेल. याचे आद्य प्रवर्तक महर्षी कपिल आहेत. त्यांनी सांख्य सूत्र या नावाने ग्रंथाची रचना केली. मात्र सांख्य सूत्र नावाचा ग्रंथ आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीये. मात्र सांख्य सूत्र या ग्रंथावरती श्री ईश्वर कृष्णांनी सांख्य कारिका नावाची टीका लिहिली. तोच सांख्य कारिका हा ग्रंथ आज प्रमाण मानला जातो. म्हणजे जसं आता मी म्हटलं की वेदांत दर्शनावरती 4 प्रमुख टीका आहेत. त्यात शंकराचार्यांची अद्वैतवाद नावाची एक टीका आहे. अद्वैतवाद त्यांनी मांडलेला आहे, बरोबर. तसं सांख्य सूत्रावरती सांख्य कारिका नावाची टीका लिहिली ईश्वर कृष्णांनी. हे ईश्वर कृष्ण म्हणजे श्रीकृष्ण नाही, याच्यामध्ये गल्लत करू नका, ठीक आहे. सांख्य या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी अगोदर जाणून घेऊ, तो सगळ्यात महत्वाचा आहे. स म्हणजे सम्यक आणि ख्या म्हणजे ज्ञान. सम्यक ज्ञानाला सांख्य असं म्हटले गेलं आहे आणि यामध्ये 6 अध्याय आणि 537 श्लोक येतात. स्क्रीनवर तुम्हाला दिसत जरी नसलं, उल्लेख जरी नसला तरी तुम्ही स्वतः लिहून घ्या. सांख्य दर्शनामध्ये 6 अध्याय 537 श्लोक लिहिलेले आहेत. याचे दर्शनकार आहेत आता सांगितलं महर्षी कपिल, पण आपण ईश्वर कृष्णांचं सांख्य कारिकेला प्रमाण मानतो. पुढे जाऊया. पुरुष आणि प्रकृती या दोघांमध्ये 25 तत्वांची विभागणी केलेली आहे. पुरुष तत्वापासून कोणतंही तत्व निर्माण होत नाही, पण प्रकृतीपासून 8 विभाग निर्माण होतात किंवा 8 हे निर्माण होतात असं दर्शनकारांनी मानलेलं आहे. ज्याच्यातून पुढे 16 विकारांची उत्पत्ती होते. मग काय नेमकं? मूल प्रकृती, मूल प्रकृतीतून महत तत्व म्हणजे बुद्धी, बुद्धीतून अहंकार, ठीक आहे. आता या ठिकाणी अहंकाराला सत्व, रज आणि तम गुणांची जोड मिळते. सात्विक गुण जर वाढला, अहंकारामध्ये सत्व गुणाची प्रबलता आली तर मन निर्माण होतं. त्याच्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांची उत्पत्ती होते. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय कोणते? नासिका, जिव्हा, नेत्र, त्वचा, कान. पंचकर्मेंद्रिय म्हणजे मुख, पाद म्हणजे पाय, पाणी म्हणजे हात, पायू म्हणजे गुदद्वार, उपस्थ म्हणजे लिंग. सांख्य अहंकाराला तामसिक गुणांची जोड मिळाली किंवा तमस गुणांचं अधिपत्य झालं तर 5 तन्मात्रा आणि 5 महाभूतांची निर्मिती होते. 5 तन्मात्रा म्हणजे जे तुमच्या समोर आहे 4 नंतर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांना जर सिक्वेन्स मध्ये घेतलं तर सगळ्यात पहिले आहे गंध, मग आहे रस, मग आहे रूप, मग आहे स्पर्श आणि शेवटी आहे शब्द. आणि 5 महाभूत खाली तुम्हाला दिलेले आहेत जे विकृतीमध्ये म्हटले गेलेले आहेत, ज्यांना तन्मात्रा म्हटलं आहे. ते आहेत
सॉरी पंचमहाभूत म्हणतात. तन्मात्रा तर हे झाले रस, गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द. पंचमहाभूत आहे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. ठीक आहे. तुम्हाला हे 25 तत्व तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तुम्ही याचा टी डायग्राम सुद्धा काढू शकतात किंवा असे सुद्धा लिहू शकतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे 25 तत्व आपले पाठ होणे गरजेचे आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. पुरुष तत्व. पुरुष तत्वाबद्दल आपण जाणून घेऊ. विश्वाचा जो क्रम आहे त्या क्रमामध्ये कारण रूपामध्ये एक चेतन तत्व असणं आवश्यक आहे. स्थूल म्हणजे जड. जड तत्वाला जाणून घेण्यासाठी चेतन तत्वाची आवश्यकता आहे आणि हे चेतन तत्व म्हणजेच पुरुष तत्व होय. उदाहरण मी नेहमी देताना असं सांगतो की आता समजा तुम्ही माझ्या वर्गामध्ये इथे समोर बसलेले आहात. इथे मोठा हॉल आहे, पंखा आहे, स्क्रीन सुरू आहे, लॅपटॉप आहे, लाईट आहे. पण आपण याचा उपभोग घेणारे पुरुष तत्व जर समजा इथे नसू तर ह्या सगळ्या गोष्टींचा काय फायदा? फक्त खाली हॉल राहील, पंखा जळतोय, लाईट जळतोय, बरोबर. पुढे जाऊया. सांख्य दर्शनामध्ये पुरुष बहुत्वाला फार हे दिसून आलेला, फार मान्यता दिलेली आहे. सांख्य दर्शनानुसार प्रत्येकाचा जन्म आणि मरण इंद्रियांच्या कार्यतेमध्ये भिन्नता दिसून येते. त्यामुळे स्पष्ट आहे की जीवात्मा एक दुसऱ्यापेक्षा भिन्न आहे. याचं उदाहरण देताना ते असं म्हणतात की जर हे भिन्न नसते तर एकाचा जन्म झाला तर दुसऱ्याचा पण जन्म झाला असता, एकाचा मृत्यू झाला तर दुसरा पण मृत्युमुखी पडला असता. म्हणून पुरुष हे संख्येने बहु आहे, म्हणजे खूप मोठे आहेत, खूप जास्ती आहे. सांख्य दर्शनाचा हा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे. पुरुष बहुत्वाचा हा तुम्ही सर्वांनी पाठच करून ठेवा, लक्षातच घ्या. तुम्ही मला असं वाटतं MA करत असताना सांख्य दर्शनामध्ये शिकलाही असाल, पण तुम्ही हा लिहून ठेवा. पुरुष बहुत्व म्हणजे काय? तर आता आपण या झूम मीटिंग मध्ये 10 लोक जॉईन झालेलो आहोत. ह्या 10 लोकांच्या शरीरामध्ये जे काही आत्मे आहेत ना हे वेगवेगळे आहेत. आत्मा परमात्मा एक का? तर 100% डेफिनेटली, पण आत्मे वेगवेगळे आहेत. कोणाचा तरी माईक सुरू आहे, प्लीज बंद ठेवाल. आत्मा आणि परमात्मा 100% एकच आहे. किंबहुना आत्मा हा त्या परमात्म्याचाच अंश. हे सगळ्या ठिकाणी आपण गीतेत पण वाचलंय आणि सगळ्या वेद उपनिषदांमध्ये सुद्धा वाचलंय. पण सांख्य दर्शनामध्ये आत्म्याबद्दल चर्चा सुरू आहे, फक्त आत्मा, ज्यात परमात्म्याचा काही संबंध नाही. ते म्हणतात की हे सगळे आत्मे वेगवेगळे आहेत. वाघात वेगळा आहे, सिंहामध्ये वेगळा, गायमध्ये वेगळा, किड्यामध्ये मुंगीमध्ये वेगळा आत्मा है ना. आपण 84 लक्ष योन्या मानतो. 84 लक्ष प्रकारचे जर पशु पक्षी असतील तर त्यांच्यामध्ये असलेला आत्मा पण हा वेगवेगळाच आहे. हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आहे. आणि आतापर्यंत ज्याचा आपण घेत आलो सत्कार्यवाद. प्रत्येक ठिकाणी सत्कार्यवाद तुम्हाला ऐकायला मिळाला असेल. कुठे समुपवाद आहे, कुठे सत्कार्यवाद आहे, कुठे विवर्तवाद आहे. शब्द प्रत्येकाने जरी वेगवेगळे लिहिले असेल तरी त्याचा अर्थ एकच आहे. सांख्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कार्य त्या कारण रूपामध्ये वस्तूमध्ये आधीच विद्यमान असतो. त्यामुळे त्या वस्तूमध्ये जे कार्य विद्यमान आहे ते कार्य घडून आणण्यासाठी उपादान कारण म्हणून तीच वस्तू घेतली जाते. उदाहरणार्थ मला जर टेबल बनवायचा आहे तर मी लाकूड घेईल, किंवा मला लाकूड पाहिजे असेल तर मी झाड घेईल. मला लाकूड पाहिजे असेल तर मी समुद्रात नाही जाणार, समुद्रात लाकूड नाही मिळत, लाकूड हा झाडातूनच मिळतंय, बरोबर. परत वाक्य नीट समजून घ्या. निर्माण होणारे प्रत्येक कार्य कारण रूपामध्ये त्या वस्तूमध्ये आधीच विद्यमान असते. त्यामुळे ती वस्तू बनवण्यासाठी किंवा ती वस्तू घडवण्यासाठी उपादान कारण म्हणून तीच वस्तू घेतल्या जाते. पुन्हा एक उदाहरण सांगतो. जर मला दही लावायचं असेल तर मी दूधच घेईल. दुधामध्ये दह्याचे गुण ऑलरेडी आहेत, म्हणून दुधापासून दह्याची निर्मिती होते. मला जर दही लावायचं असेल तर मी मध नाही घेणार, मी पाणी नाही घेणार, किंवा मी कुठल्याही दुसऱ्या प्रकारचं द्रव्य नाही घेणार, मी फक्त दूधच घेईल. मला जर दही लावायचं आहे, पाण्यापासून दही नाही बनणार, मधापासून दही नाही बनणार, बरोबर. कारण उपादान वस्तू म्हणून तीच वस्तू घ्यावी लागते, लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यात प्रमाण विचार मांडलेले आहेत. वर उल्लेख केलेल्या 25 तत्वांचे वास्तविक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दुःखाची निवृत्ती होते. म्हणून त्या वस्तूंना किंवा प्रमेयांना जाणून घेण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता असते.
मग हे प्रमाण कोणते आहेत? तर व्यक्त, अव्यक्त आणि ज्ञ या प्रमेय वस्तूंचं ज्ञान करून घेण्यासाठी प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाण, आप्तवचन किंवा शब्द त्याला म्हटलं गेलंय, हे 3 प्रमाण मानले गेलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे सांख्य दर्शन या ठिकाणी संपलेलं आहे. सांख्य दर्शनामध्ये मोक्षाला मानलेलं आहे. मोक्षाचे 2 प्रकार सांगितले. तुम्हाला स्क्रीनवर जरी दिसत नसेल तरी तुम्ही लिहून घ्या. या स्लाइडमध्ये मोक्ष आणि बंधन याचा उल्लेख नाहीये. मोक्ष लिहून घ्या. मोक्षाचे 2 प्रकार सांगितले आहेत. एक आहे जीवन मुक्ती आणि दुसरे आहे विदेह मुक्ती. जीवन मुक्तीमध्ये मनुष्य सदेह म्हणजे हा देह असून मुक्तीची अनुभूती प्राप्त करतो किंवा मुक्त होतो, आणि दुसरा आहे विदेह मुक्ती, ज्याच्यामध्ये हा देह नसतो. म्हणून ही मुक्ती जी आहे ही मेल्यानंतर प्राप्त होणारी मुक्ती आहे. मेल्यानंतर प्राप्त होणारी मुक्ती म्हणजेच विदेही मुक्ती. आणि जिवंतपणे जे खरा योग प्राप्त करतात, आत्म्याचं परमात्म्याचं मिलन घडवतात, ज्याची कुंडलिनी जागृत होऊन सहस्त्रहारापर्यंत पोहोचते, अशा व्यक्तींना जीवनमुक्त म्हटलं जातं. उदाहरण आपल्या समोर खूप आहेत. संत ज्ञानेश्वर जिवंत असतानाच मुक्ती प्राप्त केली होती. स्वामी समर्थ, गजानन महाराज हे सगळे संत पुरुष आपल्या आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार सगळं कर्मकांड करत आलेत. पण त्यांनी केलेल्या कर्मकांडातून कुठल्याही प्रकारचा कर्माशय तयार नाही झालं, कारण त्यांना इथून मुक्तीच होती. आणि ज्यावेळेस आपण कर्मविपाक, कर्माचा सिद्धांत बघू, त्यावेळेस तुम्हाला कर्माचे हे प्रकार लक्षात येतील किंवा शिकायला मिळतील. किंवा तुम्ही सगळे माझ्यापेक्षा सुज्ञ आहात, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती कळतं. मी फक्त निमित्त मात्र झालो, मी फक्त कारण या ठिकाणी झालो. आजचं आपलं लेक्चर आपण दर्शनावरती थांबवूया. इथून पुढचे चॅप्टर आपण उद्या बघूया, उद्या 2 वाजता. आता इथे तुम्हाला कोणाला काही प्रश्न आहेत, काही अडचणी आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. प्रत्येकाने माईक ओपन करा. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. ती रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला या आजच्या लेक्चर मधून काय प्राप्त झालं, कसं वाटलं? कारण की हे सगळे प्रयोग आहे. महाराष्ट्रामध्ये मी खरं सांगतो तुम्हाला, स्पेशल योग विषयावरती घेणारे रिसोर्स पर्सनच नाही हो. मी खूप शोधले. मी असं म्हटलं की कोणी एखादी डॉक्टर असेल की जो अॅनाटॉमी फिजिओलॉजीवर घेऊ शकेल, कोणी एखादी तज्ञ व्यक्ती असेल की जो उपनिषद वेगळा टॉपिक घेऊ शकेल. पण योग या विषय इतका प्युअर आहे की तुम्हाला नेट झालेले लोक फार मिळणार पण नाही. आता सुरुवात झाली आहे नेट क्वालिफाईड होण्याची. त्यानंतर आता कुठेतरी महाराष्ट्रातलं एकमेव विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे योग विषयामध्ये पीएचडी देत आहे इंटरडिसिप्लिनरी म्हणून काहीतरी 2, 4, 5 एखाद्या तुम्हाला विभागामध्ये खानदेश, विदर्भ, कोकणात एखादिक 2 पर्सन असे सापडतील की ज्यांनी योग विषयामध्ये पीएचडी केली आहे. इथून पुढे तुम्हाला योग विषयामध्ये पीएचडी केलेले खूप सारे लोक दिसतील, कारण की आता सीट वाढल्यात, गाईडची संख्या वाढली, रिसोर्स पर्सन हळूहळू निर्माण होत आहेत. रिसोर्स पर्सन नाहीये तरी पण मी मेहनत करून आणि हे सगळे तुमच्या समोर विचार मांडलेत. फक्त मला गरज आहे ती तुमच्या याची, की तुम्हाला काय वाटलं, कळतंय नाही कळतंय, भाषा माझी चुकीची आहे की हिच्यात मी अजून काय बदल करू शकतो, या सगळ्यांचं तुमच्याकडून मला फीडबॅक हवा आहे, जेणेकरून मी स्वतःला अधिक डेव्हलप करू शकू. ठीक आहे, ओके, थँक्यू. आपण प्रश्न विचारायला आता आपलं माईक किंवा हे चालू करू शकतात. मी स्क्रीन स्टॉप करतोय. सर पुढच्या वेळेस लेक्चर घेताना ना आम्हाला एक कल्पना देऊन द्यायचं, म्हणजे कुठला विषय घेणार आहात, म्हणजे आम्हाला थोडासा अभ्यास करायला. हा तर आता असं आहे की म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण थोडंसं उलट करतोय. बघा 10 टॉपिक आहेत. आता तुम्ही आपण पहिल्या नेट सेटच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही जर असाल तर टॉपिक वाईज होतं की आयसीटी विषय उद्या हे सर घेणार, रिसर्च मेथडॉलॉजी उद्या ते सर घेणार, किंवा एज्युकेशन विषय उद्या परवा ते सर घेणार. ते हे आपल्या समोर एक टॉपिक होते. योगाचं तसं नाहीये. योगामध्ये आपल्याला सिलेबस मध्ये एक मुद्द्या टॉपिक नुसार जे काही समोर येणार आहेत ते मी तुमचं घेणार आहे. त्याची एक झलक तुम्हाला दाखवून देतो वाटलंच तर आता. पण मी तुम्हाला असं टॉपिक नाही सांगू शकणार की उद्या हाच टॉपिक होईल की परवा तोच टॉपिक होईल. ठीक आहे, बघा तुम्हाला स्क्रीन दिसते ना अजून पण? हो सर, हो सर. हे बघा, एक मिनिट बघा, स्मृती आगम तंत्र, स्मृतीचे ग्रंथ, नंतर षटकर्म साधना आहे, नंतर नारद भक्ती सूत्र येणार आहे,
मग जे काही योगाचे परंपरा झालेल्या आहेत, जे समकालीन संत होते कृष्णमाचार्य वगैरे, शिवानंद सरस्वती, रामनिवास यांच्याबद्दल आपल्याला, विवेकानंद यांच्याबद्दल उद्या मार्ग हे मिळणार आहे. नंतर वशिष्ठ संहितेवरती आपला नंतर अभ्यास होणार आहे. मग त्याच्यानंतर मग आपले ग्रंथ सुरू होणार आहे. टेक्स्ट हठयोग आहे, नंतर घेरंड संहिता, भगवद्गीता, मुद्रांचा अभ्यास, षटकर्म, पातंजल योग सूत्र, असं सगळं हे तुम्हाला उद्या मिळेल. पण मी तुम्हाला असा एक एक टॉपिक नाही समजू सांगणार की उद्या आपलं हेच टॉपिक होईल किंवा तेच टॉपिक होईल. अगदी अगदी कुठल्याच प्रकारचं बायफर्गेशन झालेलं नाही, काही नाही, एकदम प्युअर विषय आहे. सिलेबस खूप वास्ट आहे. आणि जर मी तुम्हाला म्हटलं की मी आज टॉपिक 1 वर घेतो, तर 1 मध्ये गीतेचा पण उल्लेख आहे, उपनिषदांचा पण उल्लेख आहे, आणि टॉपिक 2 मध्ये पण परत उपनिषद आले. मग मी उपनिषद जर शिकवायचे म्हटले तर तुम्हाला 1 मध्ये शिकवू, पहिल्या प्रकरणात शिकवू, की दुसऱ्या प्रकरणात शिकवू, की तिसऱ्या प्रकरणात शिकवू, असं नाही होणार आपल्या याच्यामध्ये. या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. म्हणून मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतो की तुमच्याकडे जर सिलेबस असेल तर डाउनलोड करा, नसेल तर मी उद्या ग्रुपवर सिलेबस शेअर करतो. इंग्लिश पण सिलेबस आहे माझ्याकडे. सिलेबस नाहीये सर. ओके मी सिलेबस तुम्हाला शेअर करतो. मी तुम्हाला इंग्लिश पण शेअर करतो आणि हिंदीमध्ये तो पण शेअर करतो. तुम्ही दोघंही सिलेबस वाचा. सिलेबस वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मला समजा तुम्हाला मी सांगितलं आता की तुम्हाला 10 उपनिषद आहेत, त्यातलं वास्य उपनिषद जर तुम्हाला शिकवायचं आहे, तर नेमकं मी पूर्ण ईशावास्य उपनिषद तुम्हाला शिकवेल का? अहो, एक ईशावास्य उपनिषद शिकवायला मला 4 तास लागतील, एवढं वास्ट आहे. मग नेमकं त्याच्यातून पण काय शिकायचं हे तुम्हाला सिलेबस सांगेल की ईशावास्य उपनिषद ग्रंथ डोळ्यासमोर ठेवल्यावरती तुम्हाला या 4 गोष्टी बाबा शिकायच्या आहेत आणि या 4 गोष्टींवरती आम्ही प्रश्न विचारू. इतकं सोपं करून ठेवलंय. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की समजा तुम्हाला एक प्रश्न आला उपनिषदांमधला की आत्म्याचं स्वरूप आणि मन कोणत्या उपनिषदामध्ये सांगितलंय सांगा. असेच प्रश्न येतात उपनिषदांबद्दल. मग तुम्हाला ऑप्शन आहे ईशावास्य, केन उपनिषद, कठोपनिषद. आता तुमचं जर सिलेबस तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल केन उपनिषदामध्ये सांगितलंय. चेतनाच्या 4 अवस्थांचा उल्लेख कोणत्या उपनिषदामध्ये? चेतनेच्या 4 अवस्था, मांडुक्य. हे कशाहून कळतंय? माझ्या हातात बघा, तुमच्या समोर सिलेबस आहे. सिलेबस मध्येच तुम्हाला काय शिकायचं लिहिलेलं आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये शिकायचंय की आत्मा काय, ब्रह्मांड काय, ब्रह्माची अवधारणा काय. छांदोग्य उपनिषदामध्ये ओम सांगितलाय, ओंकाराबद्दल सांगितलंय, ध्यान सांगितलंय. त्यानंतर शांडिल्य विद्येबद्दल पण सांगितलंय. शांडिल्य विद्या कोणत्या उपनिषदामध्ये? छांदोग्य उपनिषदामध्ये. तर जर तुम्हाला नुसतं सिलेबस वरून एवढं कळलं की बाबा शांडिल्य विद्या ही छांदोग्य उपनिषदामध्ये आहे आणि चुकून प्रश्न पडलाच, शांडिल्य विद्या खालीलपैकी टिंब उपनिषदामध्ये आहे. प्रमुख केन उपनिषद, कठोपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद. तुम्ही डोळे झाकून ऑप्शन उत्तर द्याल छांदोग्य उपनिषद. तुम्ही छांदोग्य उपनिषद वाचलं पण नाही, पण सिलेबस वरून तुम्हाला माहिती आहे की शांडिल्य विद्या या उपनिषदामध्ये आहे. किती सोपं आहे बघा. म्हणून मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतो, आणि मी जो तुम्हाला मॉडेल सांगितलंय ना आपल्या अभ्यासाचं, ते तुम्ही फॉलो करा. मला तुमच्यापैकी कोण सांगेल की आज मी सगळ्या ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या, जे काही तुम्हाला सांगितलं, त्याच्यापैकी किती तुम्ही पहिल्या खात्यामध्ये लिहिलं की मला माहिती आहे, सरांनी परत सांगितलं, मला माहित नाहीये, सरांनी आज सांगितलं, असं दोघांची तुलना केली तर मला प्लीज कोणी सांगाल का की किती संख्या झाली? आपल्याला आता इंटरॅक्ट करायचं आहे. जरा बोला प्रत्येकाने, माईक ओपन करा सगळ्यांनी. की कोणीच लिहिलं नाही? बर, जर तुमचं उत्तर मिळत नाही याच्यावरून मला लक्षात आलं की तुमच्यापैकी कोणीच ते फॉलो नाही केलं. पण फॉलो केल्याचा मी परिणाम सांगतो काय बघा, लक्षात घ्या. समजा मी तुम्हाला सांख्य दर्शन शिकवलं. सांख्य दर्शनामध्ये 25 तत्व ऑलरेडी तुमचे पाठ आहेत कोणाची तरी. तुम्ही इकडच्या तुमच्या नोट्सचे 2 भाग केलेत. पहिल्या नोटच्या याच्यावरती लिहिलं की मला ज्या संकल्पना किंवा जे सगळ्या गोष्टी माहिती आहेत ते इकडे, जे माहित नाही ते इकडे. तुम्ही इकडच्या नोट्सवर लिहिले की 25 तत्व मला माहिती आहेत, सरांनी आज शिकवले. तुमच्यापैकी एखाद्या 2 जणाला माहित नसेल 25 तत्व, त्यांनी इकडे लिहिलं की मला 25 तत्वांबद्दल माहित नव्हती, आज शिकायला मिळालं 25 तत्व. तर अशा केल्याने काय होईल की तुम्हाला माहिती असलेल्या संकल्पना तुम्ही इथे लिहत जाल, तुम्हाला माहित नसलेल्या संकल्पना तुम्ही इथे लिहत जाल. तुम्हाला माहिती पूर्ण. आता मग सगळं आपलं संपल्यानंतर, सगळं कार्यशाळा संपल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस त्याचं
त्याच्याकडे बघाल किंवा मला माहिती असलेल्या संकल्पना जवळपास 60 ते 70 संकल्पना मला माहिती होत्या, ज्या या मला कार्यशाळेमध्ये पुन्हा ऐकायला मिळाल्या, पुन्हा समजल्या, पूर्ण अभ्यास झाला. आणि दुसऱ्या बाजूला मला माहित नसलेल्या संकल्पना 30 होत्या. कार्यशाळेतून मला माहित नसलेल्या 30 संकल्पना मी नवीन शिकलो, इकडे लिहिल्या. आता ऐन परीक्षेचा दिवस आहे, समजा उद्या परवा तुमची परीक्षा आहे, तर तुम्हाला अभ्यास करत असताना ज्या संकल्पना तुम्हाला माहित नव्हत्या त्या संकल्पना तुम्हाला चांगल्या मनापासून वाचायच्या आहेत, रट्टा मारायचा आहे. आणि ज्या संकल्पना तुम्हाला माहिती होत्या त्या फक्त तुम्ही सिंगल एकदा जरी वाचल्या, त्या एकदा जरी तुम्ही नुसतं डोळे जरी फिरवले तरी तुमच्या लक्षात येईल आणि ते पटकन आठवेल. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की मी याच पद्धतीने अभ्यास केला. नेटचा सिलेबस मी बाजूला काढला. सिलेबस मधून सगळ्यात पहिले मी काय लिहिलं, तर मला जे जे गोष्टी माहिती होत्या सिलेबस, मी 2018ला नेट क्वालिफाईड झालो. त्यावेळेस माझं तर MA सुरूच होतं. MA करत असताना मी नेट क्वालिफाईड झालो पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. काय केलं मी, तर फक्त सिलेबस वाचला. सिलेबस मधून मी 4 मुद्दे असे काढले. सिलेबस मधून मी असे मुद्दे काढले की जे मला ऑलरेडी माहिती आणि माझ्या MAच्या सिलेबस मध्ये झालेत कव्हर. मी ऑलरेडी त्यांचा अभ्यास करतोय MAच्या अभ्यासक्रमामध्ये. अशा गोष्टी बाजूला काढल्या आणि अशा गोष्टी बाजूला काढल्या की ज्या मला माहितीच नाहीये किंवा मला MAच्या सिलेबस मध्ये आल्याच नाहीये. उदाहरणार्थ उपनिषद. कुठल्याच उपनिषद MAच्या सिलेबस मध्ये अंतर्भाव नाहीये. असेल पण ते एखादी छोटा मोठा टॉपिक. मग उपनिषद, हा उपनिषद, तो उपनिषद, हे तत्व, ते तत्व मला MAच्या सिलेबस मध्ये शिकायला मिळालेलं नाहीये. अशा गोष्टींना मी सगळ्यात पहिले अभ्यास करायला सुरुवात केली, कारण की ऑलरेडी मला ज्या माहिती होत्या त्या फक्त मला वाचायच्या होत्या, त्या फक्त मला एकदा ओव्हरव्ह्यू करायच्या होत्या, म्हणून मला त्या पटकन लक्षात आल्या. ज्यांचा अभ्यास मला नाहीये किंवा ज्या संकल्पना मला माहितीच नाहीये त्या मी सगळ्या काढल्या, लिहत गेलो, अभ्यास करत गेलो. त्यांचा अभ्यास पक्का झाल्यानंतर शेवटच्या 1-2 दिवसामध्ये माहित असलेल्या संकल्पनांचं वाचन झालं. दॅट्स इट. तर पुन्हा तुम्हाला मी सांगेल, आजचा दिवस जर तुम्ही ही चूक केली असेल तर उद्या करू नका. छान नोट बनवा. नोट बनवल्यानंतर बरोबर असा अर्धा भाग काढा. इकडच्या भागावरती माहित असलेल्या संकल्पना, इकडच्या भागावर माहित नसलेल्या संकल्पना. माझ्या नोट्स तशाच आहेत. या सगळ्या माझ्या नोट्स आहेत ज्याच्यातून मी तुम्हाला शिकवतोय आणि ज्याच्यातून मी तुम्हाला हे सगळं घेतलंय. आणि नोट्स ठेवण्याचा हाच फायदा. मी हे सगळं 2017-18च्या दरम्यान शिकलेलो 2021 मध्ये कामात येतोय. आणि अशा पद्धतीने लिहिलं होतं की मी अजून आजच्या 20 वर्षानंतर जरी या नोट्स उघडल्या तरी मी काय शिकलो होतो हे मला लक्षात येईल. इतकं महत्व नोट्सचं आहे. मी पुन्हा रिक्वेस्ट करतो की तुम्ही असं समजू नका की चला आयती आपल्याला ही मिळणार आहे, PPT प्रेझेंटेशन मिळणार आहे तर मग आपण प्रेझेंटेशन वरून अभ्यास करू शकतो. पण जरी तुम्हाला प्रेझेंटेशन मिळणार असेल तरी स्वतःच्या नोट्स या आपल्या भाषेमध्ये आपल्या सोयीप्रमाणे लिहिलेल्या असतात, आपल्या लँग्वेज मध्ये आपल्या हिच्या पद्धतीने लिहिलेल्या असतात. त्यामुळे ते आपल्याला पटकन ग्राफ्स होतात. माझी भाषा तुमच्यापेक्षा थोडी वेगळी असेल, तुम्हाला लक्षात नाही येणार लवकर, असंही होऊ शकतं. म्हणून स्वतःच्या नोट्स काढा. आज मी तुमच्या समोर एवढं मोठं धाडस करतोय तुमच्या सर्वांचं नेट विषयावरती मार्गदर्शन करण्याचं. हे धाडस फक्त आणि फक्त नोट्सच्या भरोशावरच मी करतोय, बाकी काहीच नाही. ठीक आहे, चला अजून काही कोणाचा प्रश्न, कोणाचा काही अडचण? आता जे काही शिकवलं ना त्या बेसवरती क्वेश्चन्स जे झालेत किंवा येऊन गेले ते फक्त पोस्ट केले तर कसं कम्फर्टेबल होईल स्वतःला जज करायला? बर, असं करूया. काही प्रश्नावली मी तुम्हाला टाकत जाईल. फक्त एवढं आहे की आतापर्यंत झालेलं असं परत काढून घेणे, वेगळं करणे, बाय फॉरगेट करणे हे पॉसिबल नाही होणार. माझ्याकडे जो डाटा आहे तो ऍज इट इज मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करेल, जरी ते आपल्या कार्यशाळेमध्ये सिलेबस झाला नाही झाला. समजा एखादी उपनिषदाचा प्रश्न मी टाकला, तुम्ही म्हणाल की आज तो उपनिषद शिकवलंच नाही पण प्रश्न टाकला सरांनी, तरी काही काळजी करू नका. तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करा, किमान ते वाचा. त्यामुळे तुमच्या त्या डोक्यात प्रश्न येतील, तुमच्यासमोर प्रश्न येतील, विचार येतील आणि मग कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कार्यशाळेमधून मिळून पण शकतं. मग तुमच्या लक्षात येईल, अरे हा प्रश्न आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आज मला कळतंय. आज आपण योगाचा अभ्यास करताना प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय. लक्षात घ्या, प्रवाहाच्या विरुद्ध का पोहतोय? तर आपल्याला हे सगळं मटेरियल कुठे एका ठिकाणी अवेलेबल नाहीये, अजिबात नाहीये. मी तुम्हाला समोर ज्या स्लाइड दाखवतोय किंवा तुम्हाला मी सगळं मांडलंय ना, तर तुम्हाला खोटं वाटेल. मी ऍटलिस्ट नोट्स हे ते 100 पुस्तकं, इकडचे पुस्तकं, तिकडचे पुस्तकं, सगळ्यातून जिस्ट काढून, सगळ्यातून एक 2 मुद्दे उचलून मी ते पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला हे सगळं एका ठिकाणी मिळणारच नाही, कुठेच नाही, नाहीच अवेलेबल.
बरं, MA आणि या गोष्टी शिकवताना मी तुम्हाला सांगतो, अमरावती युनिव्हर्सिटी, जळगावची विद्यापीठ, ओपन विद्यापीठ किंवा कविकुलगुरू सोडलं तर बाकीच्या विद्यापीठांकडे अहो मटेरियल सुद्धा नाही येत. हे मटेरियल विद्यार्थ्यांचं घेतात किंवा इकडून तिकडून जमा करतात आणि मग शिकवतात. इतकी वाईट कंडिशन आहे. सिलेबस तर तयार करून घेतला मोठ्या ह्याच्यामध्ये, पण शिकवणार कशातून? मग शिकवायचं म्हटलं म्हणजे मग सांख्य ग्रंथाचा पूर्ण ग्रंथ वाचा, गीता पूर्ण वाचा. एवढा आपल्याकडे एवढा टाइम नाहीये. आपल्याला तिच्यातून निचोड पाहिजे की मला नेमकं काय शिकायचं, काय बघायचं, त्याचा निचोड काय आहे, त्याचा त्याचा त्याचं म्हणणं काय आहे, सांगायचं काय त्याच्यातून, मला काय अर्थ अभिप्रेत करायचा आहे. एकदा तुम्हाला हे कळलं ना, तर नेट सारख्या परीक्षेमध्ये तुम्ही खूप इझिली क्वालिफाईड व्हाल. कारण की नेट ही परीक्षा ही तुमची ॲबिलिटी तपासते. तुम्ही किती रट्टा मारलाय आणि माझं सांख्यदर्शन पाठ आहे आणि माझे पतंजली योग सूत्राचे पुरे सूत्र पाठ आहेत. तुमच्या रट्ट्यावरती इथे काहीच नाही अवलंबून. तुमचा रट्टा हा तुमच्या MA परीक्षेत कामात येईल तुम्हाला लिहिण्यासाठी. पण तुम्हाला जर नेट सारख्या सब्जेक्ट पास व्हायचंय, क्वालिफाईड व्हायचंय, तर तुम्हाला संकल्पना समजून घ्यायची आहे. जोपर्यंत संकल्पना समजून घेत नाही तोपर्यंत रट्टा मारून फायदा नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी ज्या गुरूंकडनं